नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एमपीएससी पीआयक्यू बेस 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का कंबाइंड ग्रुप बी 2026 चा पूर्व परीक्षेचा जो पेपर झालेला आहे त्याचं नाही का आपण ॲनालिसिस करणार आहोत। नेमकं बा पीआयक्यू रिपीट होते का, पीआयक्यू किती रिपीट होते, ॲनालिसिसचा पार्ट काय होता आणि अप्रोच काय होता तुमचा या एक्झाम बद्दलचा, हे या व्हिडिओमधून तुम्हाला कळणार आहे। आणि नक्की नाही का आपण आज पॉलिटी आणि सायन्सचे घेऊ दोन म्हणजे 15-15 क्वेश्चन आणि याचं डिटेल म्हणजे त्याचे पीआयक्यू लावू किंवा पीआयक्यू रिपीट होते का। जर तुम्ही पीआयक्यू ॲनालिसिस आणि लॉजिक अप्रोच जे मी सांगेन यामध्ये जर चुकत असाल तर नक्की तुम्ही विचार करायला पाहिजे की पीआयक्यू माझे का चुकत आहे। कारण की जर ऑलरेडी आयोग पीआयक्यू रिपीट मारत असाल तर तुम्ही तिथं जर चुकत असाल तर तुम्ही रिझल्टमध्ये चान्सेस तुमचे कमी होते। कारण की तुम्ही जे 4 ते 5 मार्क किंवा 10 मार्क कमी असणार कट ऑफ पेक्षा हे तुमच्या पीआयक्यू ॲनालिसिसमुळे आहे, हे कोणी सांगत नाही। नुसतं आपण जर पीआयक्यू म्हणत असते कोणी, पण पीआयक्यूचं इम्पॉर्टन्स काय आहे का पॅटर्न चेंज झाला का नाही, म्हणजे पॅटर्न चेंजच झाला नाही आहे। जेव्हा मी तुम्हाला प्रश्न दाखवीन तर तुम्ही सुद्धा म्हणसाल की मी काय करताय बा, हे तुम्ही प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे। नाही तर कसं सहानुभूती म्हणून नाही आहे आजचा व्हिडिओ, नाही का सहानुभूती म्हणून नाही आहे इथं, फक्त आपल्या स्वतःचं आत्मचिंतन करायचं की बा पॉलिटीमध्ये जर 15 पैकी 14 क्वेश्चन जर रिपीट येत असन, सायन्स मध्ये जर 15 पैकी 13 ते 14 क्वेश्चन रिपीट येत असन तर तुम्ही काय करताय, तुम्ही तसं पाहताय का। आणि आपण जे जुने विद्यार्थी मला आता हाय आपल्याला टेलिग्रामवर किंवा आपल्याला जॉईन, त्यांना मी पूर्वी बी स्ट्रॅटेजी मध्ये काय सांगितलं होतं, 20 टॉपिक करायचे, 20 टॉपिक करायचे हर सब्जेक्टचे। आणि हेही सांगितलं होतं की बा हे टॉपिक आहे हॉट, याच्यातला प्रश्न येईल आणि तुम्ही जर माझे व्हिडिओ सुद्धा केले तरी तुमचा नाही का मार्क वाढणार आहे। तर तुम्ही काही जणांना सिरियस घेतलं, काही जणांना नाही घेतलं असेल, परंतु यावर्षी नाही का बऱ्याच स्टुडंटचे मेसेज आले की बा फायदा झाला, कोणाचे 50 आहे, कोणाचे 55 आहे, कोणाचे 37-48 पर्यंत आहे, कोणाचे 52 आहे, एक जण तर 61 आहे, एक मुलगी खूप चांगला आहे। परंतु कसं असते माहित आहे का, हे जे मी हॉट टॉपिक म्हणत आहे ना, हे का बोलत आहे की बा हे या टॉपिकवर प्रश्न आहे, तुम्ही पहा वनस्पती, प्राणी, धातुके, संमिश्रे, त्यानंतर ते किडनीवरचा प्रश्न आलेला नाही का, तुम्ही प्रश्न पाहिला ना तुम्ही फक्त सेल्फ ॲनालिसिस करा। म्हणजे मी तुम्हाला काही ब्लेम नाही करताय, परंतु तुम्हाला रिझल्ट मध्ये याचा असो, या असो, ग्रुप सीचा असो, पुढचा असो, तुम्हाला या गोष्टीतून गेल्याशिवाय येत नाही। तुम्ही असं ॲनालिसिस करता का पहा बरं। नुसतं पुस्तक वाचणं म्हणजे परीक्षा पास होत नाही, फक्त भ्रम आहे तुमचा। ते मी काय म्हणत असतो, प्रश्न आला, जसं आता उदाहरणार्थ सांगेन, हे प्रश्न आला, हा प्रश्न रिपीट होता का, हे पहिला प्रश्न आहे। मग कुठं सापडणार ते 21,000 मध्ये, काही वेगळी काही करावं लागत नाही। 21,000 तुमच्या पैसा, फक्त तुमचा अप्रोच चेंज पाहिजे। जसं राज्य विधिमंडळ 170 वर कलमावर प्रश्न आला, हा प्रश्न होता का रिपीट, ठीक आहे, मग कुठं सापडणार 21 मध्ये। मग 21 मध्ये गेल्यावर तुम्हाला काय करते, 168 वर प्रश्न आहे, 169, 70, 71, हे तुमचं पाठ पाहिजे। जेव्हा तुम्ही पाहायचा तर 12-13 क्वेश्चन असे झालेले आहेत त्याच्यावर रिपीट, की एक तर ते 170 वर आला, पहिले डायरेक्टच आलेला आहे, मग त्यानंतर काय करते त्यांनी 170 न विचारता 170 मधले डाटा विचारते की बा विधानसभेत सदस्य संख्या कमीत कमी किती असावी, 60, जास्तीत जास्त 500। मग आयोग काय करते, त्या सेंटेन्स मध्ये 60 पेक्षा कमी टाकीन, 60 पेक्षा जास्त राहीन, चुकवासाठी करीन, मग 60 पेक्षा जास्त पाहिजे आणि 500 पेक्षा कमी असं टाकू शकते त्यांनी, म्हणजे क्रॉस, म्हणजे आपल्याला तिथं पाठ पाहिजे। त्यानंतर 60 पेक्षा कमी असणारी राज्य कोणती ते माहित पाहिजे, कमीत कमी म्हणजे सर्वात कमी, म्हणजे प्रश्न झालेला आहे, तुम्ही प्रश्न ज्यावेळेस पाहायचा तुम्हाला ते डायरेक्ट कळेल की बघ काय आहे। मग आपण काय करत आहोत, नुसतं पुस्तक वाचत आहोत का, मग यामुळे आपला स्कोर वाढीन का, नाही। आपल्याला जे पीआयक्यू असतात ते पाठ पाहिजे, पाठ असल्यामुळे काय होते माहित आहे का, तुमचा टाइम कमी लागते त्या गोष्टीवर। कारण की ऑलरेडी आयोगाने विचारला आणि ते तुम्ही त्याच्यात जर वेळ टाकत असाल, तुम्ही कन्फ्युज होत असाल, तुमची कुठेतरी डायरेक्शन चुकत आहे। आणि तुमची चौकट तयार करा पहिले, तुम्ही कोणाची PDF आणली, कोणाची नोट्स आणली, तुम्ही वाचत राहील, हे चुकीचं आहे, हे सांगत नाही। कारण की आपल्याला कसं राहते, PDF आहे का, नोट्स आहे का, हे इम्पॉर्टंट नाही। तुम्ही पीआयक्यू नुसार नोट्स वाचा, कोणाची बी, तुम्ही लोकसेवा वाचा, तुम्ही स्टेट बोर्ड वाचा, पण पीआयक्यू नुसार। जसं आता मी म्हटलं वनस्पती मी पाहणार आहे, वनस्पतीचे पहिले मी पीआयक्यू पाहिजे, त्यानंतर संदर्भ ग्रंथाची जोड देईन आणि तेवढंच वाचीन मी जेवढं मला विद्यार्थी म्हणून लक्षात येते। हे सांगण्याचा उद्देश आहे, कारण की हे तुम्ही निग्लेक्ट करसाल ना येत नाही हो मार्क, लक्षात घ्या। हे पहा पीआयक्यूचं महत्व आहे का, आहे, तो तुम्हाला कळणारच आहे। पेपर पॅटर्न बदलला का, ज्यावेळेस तुम्हाला मी प्रश्न सांगेन तर तुम्हीच मला कमेंट मध्ये सांगा बदलला का नाही। माझ्या मतानं तर बदललेला नाही आहे, फक्त थोडेफार जे मॅथ अँड रिजनिंग मुळे थोडासा टाइम गेला करंट बद्दल ते, परंतु आपण नाही का या जीएस वरच निघत होतो, खरं सांगणं म्हणजे
कलम 1 PIQ आणि लॉजिक अप्रोच या गोष्टीवर तुमची पकड आहे का पहा. यामुळे काय होईल माहित आहे का, आजच्या व्हिडिओमधून तुमची डायरेक्शन काय आहे हे कळणार आहे. चुकत आहे का नाही हे स्वतःला विचारा. कारण की माहित आहे का, या एक्झाम मध्ये तुम्हाला हेच सांगणार आहे की बा हे करा हे करा, याच्यातला बाहेर येतच नाही. हे फार चुकीची मेथड आहे. तुम्हाला 200-300 पेजची नोट दिली, मी वाचत आहे फक्त पहिल्या पेज पासून, समाधान वाटते की मी मार्क घेता, असं नसते. आपण ज्यावेळेस अभ्यास करतो ना, आपल्याला हे कळलं पाहिजे की या समजा राष्ट्रीय उत्पन्नावर प्रश्न आला तर राष्ट्रीय उत्पन्नावर कोणत्या टाईपचे क्वेश्चन आलेली आहे हे कोण सांगणार आहे. त्या PDF सांगणार आहे का, नाही. आयोगाची PIQ डायरेक्ट जायचं आहे. राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक 21,000, मग तुम्हाला दिसते राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्येवर प्रश्न आहे, GDP वर आहे, NDP वर आहे, GNP आहे, NNP आहे, GDP डिफ्लेक्टर आहे, हे प्रश्न आलेले आहे. त्यानंतर तुम्हाला काय दिसते माहित आहे का, पुढे जाऊन तुम्हाला हे समजते की बा राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये जी आहे त्याच्यावर प्रश्न आहे. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न हा प्रवाह आहे किंवा याच्यामध्ये असं विचारलं आहे ना, ते त्याच्या व्याख्येवरून आहे. त्यानंतर आपल्या राष्ट्रीय उत्पन्नावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या अडचणीवर प्रश्न आहे. आता पाहिला असेल कंबाईंड, परंतु हे काय नवीन नाही आहे. तुम्ही जर 21,000 पाहिलं तर राज्यसेवेला 3-4 क्वेश्चन आलेले आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या अडचणीवर. मग हे तुमचं का चुकत आहे, हे तुमची चौकट आहे, या चौकटीत चुकलं नाही पाहिजे. आणि मग नंतर काय करायचं, जे आपले संदर्भ ग्रंथ आहे ना, मग त्याच्यात वाचायचं या गोष्टी की राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्येवर आहे, वैशिष्ट्यावर आहे, आणि त्यानंतर GDP NDP कॉन्सेप्ट आहे, त्यानंतर अडचणी आहे. हे 4 झाले तुमचे काय टॉपिक. या 4 टॉपिकवर तुमचे नोट्स पाहिजे, बस झालं. मग तुम्ही काय करता, म्हणजे जे युजलेस अभ्यास, म्हणजे युजलेस जे टॉपिक आहे ते वाचणार का तुम्ही, नाही. मग अशा स्मार्टपणे अभ्यास करता. आणि खरं सांगणं म्हणजे काय माहित आहे का, आपणच व्हिडिओ टाकलेले आहे त्याचेवाले दारिद्र्याचे, राष्ट्रीय उत्पन्न सर्व 20-20 टॉपिक आहे. ते तुम्ही नक्की पहा. नवीन असेल तर नक्की एकदा तरी पहा. म्हणजे तुमचं नाही का समजूनच जाते तुम्हाला की बा योग्य आहे का नाही शिकवत. आणि यावर्षी नाही का 27 प्रश्न आले आपल्या बॅच मधून, म्हणजे बॅच नाही आपल्या व्हिडिओ मधून जवळपास 8 ते 9 क्वेश्चन सायन्सचे आलेले आहे, 11 क्वेश्चन इकॉनॉमिक्सचे आलेले आहे, आणि बाकीचे GS आहे ते आपण शॉर्ट मध्ये टाकू. त्यामधून 8 मार्क, जवळपास 27 मार्क आले. मी तिची PDF टेलिग्रामवर टाकलेली आहे सर्व. ते तुम्ही नाही का आता ज्यावेळेस टेलिग्राम सुरू होईल त्यावेळेस नक्की पहा. नक्की कसं आहे माहित आहे का, हे सांगण्याचा उद्देश काय माहित आहे का, जे स्टुडंट नाही का कमी मार्क घेतात, डायरेक्शन नाही ना, त्यांना एक दिशा भेटते की बा नेमका अभ्यास कसा करायचा, हे यातून सांगण्याचा प्रयत्न आहे. नुसतं का कंबाईंड लिहिले का नाही, ग्रुप C ले बी 16 ते 17 प्रश्न आले आहे फ्री मध्ये. मी ती पूर्ण PDF टाकली, एकदा चेक करा. काय तिची बनावट नाही आहे, मी डायरेक्ट व्हिडिओ टाकलेली आणि तिचे बाबा मी शिकवताना. आणि माहित आहे का, आपण जास्त घेतलंच नाही, PIQ ओरिएंटेडच घेतलं आणि PIQ लावून घेतलं. एकदा नक्की भेट द्या, लक्षात घ्या. राज्यसेवेले सुद्धा प्रिले प्रश्न कंबाईंड ग्रुप B चे आहे. तुम्ही एकदा अवश्य भेट द्या. कमेंट पाहत जा तुम्ही खास, म्हणजे तुम्हाला कसं मला माझ्यावर विश्वास नका ठेवू. मी जे कंटेंट दिला एकदा त्याला भेट देऊन पाहायचं किंवा कसा शिकवते का, आणि त्याच्यातून आउटपुट भेटत आहे का, तेव्हाच पाहायची व्हिडिओ, नाही तर स्किप मारायच्या, लक्षात घ्या. त्यानंतर पहा, आता बराच वेळ होत आहे तर आपण प्रश्न पाहू. पहा, पहिला प्रश्न आहे, राज्यघटनेचा भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात विधानसभा निर्माण केली आहे. 170 आहे, पर्यायामध्ये 71, 72, 73. आता हा प्रश्न पहा, रिपीट आहे. हा प्रश्न आहे गट क पूर्व परीक्षा 2025, म्हणजे मागचीच एक्झाम. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद आहे. कलम 170. पर्याय बिन तेच आहे पहा, 171, 72, 73 आहे. मग काय करता आपण, हे पाहणं अपेक्षा. ज्याचा चुकला ते, ज्याचा बरोबर आहे त्याचं मनाही म्हणत आहे. परंतु इथं अनालिसिस काय करायचं, 168 का 169 का 70 का 171 का, याच्यावर प्रश्न आहे. मग त्यावेळेस 21 मध्ये जायचं, तुमचं जे संदर्भ ग्रंथ आहे त्याची लिंक करायची, बस. याच्या बाहेर करायचं नाही. यानंतर जर या कलमावर कोणताही प्रश्न आला तर आपला आला पाहिजे. हे झाले तुमची वाली स्ट्रॉंग पॉईंट. याच्यात जर चुकलो तर आपला रिझल्ट जाते बा, हे लक्षात घ्या. व्हिडिओ मोठा होईल. त्यानंतर बा, खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे. हे फार आहे, रिपीट. 73वी, 74वी, ग्रामीण मध्ये 73वी आणि हे 74वी. आता याचा सोर्स टाकतो. पहा, PSI 2000 पूर्व परीक्षा 2011, नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांविषयी तरतुदी कोणत्या घटना दुरुस्तीने आहेत. 74वी. एक प्रश्न पहा. त्यानंतर पहा, लेटेस्टच पहा, गट क पूर्व परीक्षा 2025 ग्रुप C याच्यामध्ये दिलेलं आहे, हे वाचून घ्या. 74 घटना दुरुस्ती स्थानिक स्वराज्य संस्था नागरी आहे. भाग 9 हे जोडण्यात आला. हे पाहून घ्या प्रश्न. म्हणजे तुमचा जास्त मोठा व्हिडिओ होईल नाही, परंतु रिपीट होत आहे. आणि असाच अप्रोच तुमचा अदर सब्जेक्टला असला पाहिजे ना. 21,000 लिंक, नुसतं 21,000 पाठ आहे हे फायद्यात नाही आहे. 21,000 कशा प्रकारे लक्षात ठेवायचं, कशा प्रकारे लिंक करायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. या व्हिडिओतून नक्कीच तुमचं
क्लिअर होईल. भारतीय संविधानाच्या 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकासाठी खालीलपैकी कोणते कार्य निश्चित केले आहे? 12व्या अनुसूची, 11व्या अनुसूचीचे जे 29 कार्य, 11वी अनुसूची, 12वी मध्ये 18 आहे. याच्यावर प्रश्न हमखास आलेले आहे, आपल्याला मागही आलेले आहे, पूर्वी मेन्सली आहे. तर तुमचं काम आहे की 11वी अनुसूची आणि 12व्या अनुसूचीमध्ये जे कार्य आहे 29, 18 हे लक्षात घेणं आणि त्यामध्ये कोणत्या गोष्टी आपल्याला डायरेक्ट लक्षात राहते अर्थावरून. तर ग्रामीण भागात आहे तर या गोष्टी लक्षात राहतील. ज्या गोष्टी लक्षात राहत नाही ते लक्षात ठेवायचं एका बॉक्समध्ये की हे वेगळ्या वाटत आहे. हे जर आपल्याला विचारलं हे आपल्याला आपण याच्यात कन्फ्युजन होऊ शकतो. या गोष्टी पाठ करायच्या, बाकी अर्थानुसार पाहायच्या. आता जर म्हटलं मी याच्यात शहरी दारिद्र्य निर्मूलन, ग्रामीण दारिद्र्य निर्मूलन, मग ग्रामीण कोणासंबंधी आहे 73वी, शहरी कोणासाठी आहे 74वी. मग हे चूक राहणार का? नाही. जर मग शहरी वनीकरण आहे, मग शहरी वनीकरण कायच्यात येते? नागरी. आणि हे येणार आहे ग्रामीण वनीकरण म्हटलं तर 73. हे फरक आहे, हे अर्थाहून कळत. हे पाठ करायची गरज नसते. परंतु जर तुम्हाला काही गोष्टीत कन्फ्युजन वाटलं हे मला वेगळं वाटत आहे तर ते पाठ करायचं, त्याची एक नोट्स बनवायची. पहा आता याचा सोर्स सांगतोय, वरीलपैकी सर्वत आहे, सर्वांना माहित आहे. याचा सोर्स महत्वाचा आहे. तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 2022 भारतीय राज्यघटनेच्या 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकेच्या कार्यापैकी काय नाही आहे? तर पहा इथं 12व्या अनुसूचीचा हाय प्रश्न 18 कार्य आहे. तर पाहिलं आर्थिक व सामाजिक विकास नियोजन, थर्ड सेंटेन्स जसा आहे कॉपी. शहरी वनीकरण पहा कॉपी आहे, बाकीचे ऍड आहे. मग इथं काय करता तुम्ही माहित आहे का? हे कार्य आले हे कुठं आहे मग आपण जातो कुठं पुस्तकमध्ये 18 कार्य पाळतो. PIQ अनालिसिसचा पार्ट आहे, PIQ बिन रिपीट आहे 2. मग आपण ऑप्शनने या 2 येणारी उत्तर काढू शकतो. या आत्ताच आलेला प्रश्न तुम्ही पहा, म्हणजे हे तुमचा अनालिसिसचा पार्ट आहे आणि PIQचा पार्ट आहे. यानं तुम्ही काय करसान? आयोगाले नाही का तुम्ही जाणत आहे असं जर गेलं तर जाणत आहे कुठं चुकत आहो कुठं नाही. जेव्हा ऑलरेडी प्रश्न विचारले तुम्ही जर त्यात चुकत असन तर तुमचा रिझल्ट येणं शक्य नाही. कारण आला बी तर मग मेनचा येणार नाही, असं होणार. लक्षात घ्या. कारण की त्यानंतर ग्रामपंचायत यावेळेस 4 प्रश्न आले वाटते कायच्यावर म्हणजे आपल्या पंचायत राजवर. तर पंचायत राजवर 4 आले आणि ते बी सोपेच होती. तर याच्यात जर चुकत असेल तर काही हरकत नाही. आपण सांगितलं होतं मागही 73, 74 करा, समित्या करा आणि ग्रामपंचायत करा. बस 4च टॉपिक करायचे. कारण की पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगर, कटक मंडळ आपल्याला नसते सध्या. ते काही करायचं नाही, प्रिले ओरिएंटेड. आणि काय करायचं वाचताना 21,000 प्लस संदर्भ ग्रंथ जे असेल तुमचा किशोर लवटे सरांचा हे घेऊन लिंक करायचं, काय घ्यायचं काय नाही. आणि पहिली नोट्स आपली PIQ ओरिएंटेड असली पाहिजे, PIQ लिहायचे जशाक तसे. त्याच्यानंतर संदर्भ ग्रंथ वाचा, काय वेगळा आहे काही येऊ शकते का या गोष्टी. मग तुम्हाला कळेल की नेमकं आपण चुकत कुठं आहोत. ग्रामपंचायत खालीलपैकी कोणते शुल्क वसूल करते? ऑलरेडी रिपीट आहे. घरपट्टी. पायाचा सोर्स STI पूर्व परीक्षा 2016 सेंटेन्स वाचा. ग्रामपंचायती उत्पन्नाची साधने, घरपट्टी, पाणीपट्टी, यात्रा कर ग्रामपंचायती उत्पन्नाची साधने आहे. आणि पर्याय बिन एवढे दूरचे होते ना, सीमा शुल्क, त्यानंतर आयकर, हे आपण केंद्र कर आहे ना, लक्षात घ्या. ते आपण घेतलेलं आहे आपण कर टॉपिक मध्ये STI पूर्व परीक्षा. त्यानंतर आपल्याला हे प्रश्न आलेला आहे की जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत म्हणजे यामध्ये उत्पन्नाचा वाटा किती आहे? तर ग्रामपंचायतीमध्ये 30% आहे आणि जिल्हा परिषद 70% घेते. हे पुन्हा रिपीट आहे, हे पाहून घ्या तुम्ही. आम्ही लावला म्हणजे तुमच्या स्क्रीनवर. त्यानंतर पहा हेच प्रश्न रिपीट पुन्हा आहे. ASO मुख्य परीक्षा 2013 घरपट्टी, पाणीपट्टी याच्या वरीलपैकी सर्व उत्तर आहे. हाच रिपीट क्वेश्चन आहे. पहा काय यावरून आपला काय होत होता? सॉल्व्ह होत होता. त्यानंतर आलता आपल्याला सरपंचाच्या अविश्वास प्रस्तावाबद्दल. इथं कोणी जिल्हाधिकारी लिहिले असेल ज्याचं कन्फ्युजन आहे किंवा तहसीलदार, हे प्रश्न रिपीट आहे. पहा बरं तुमच्या स्क्रीनवर. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 वाचा हे सेंटेन्स. सरपंच अविश्वास ठेवण्यासाठी ग्रामपंचायती विशेष सभा बोलावली जाते. विशेष सभा बोलवण्यासाठी मागणी किमान 1/3 सदस्यांची आवश्यक असते. जेच म्हटलं होतं आता, विशेष सभेच्या मागणी सूचना जिल्हाधिकारी द्यावी लागते म्हणते. म्हणजे इथे चुकीचं होतं. इथं काय पाहिजे तहसीलदार. मग हे तुम्ही काय करता? चुकीचं असल्यामुळे पुस्तक मध्ये लिंक करून काय पाहिजे बाई नेमकं? मग हे चुकतच नाही. ज्यावेळेस एखादी गोष्ट चुकलेली आहे पूर्वी तिला आपण चांगल्या प्रकारे लक्षात ठेवतो. फक्त आपण आपला अप्रोच काय केलेला आहे माहिती आहे का? त्या दृष्टिकोनातून गेलोच नाही आपण. हे प्रश्न रिपीट आहे. त्यानंतर 4 बघा, ही सूचना दिल्यानंतर परत मागे घेता येते. तर परत मागे घेता येत नाही, हे तुम्ही वाचल्यावर कळणार आहे तुम्हाला. हे याचे बी उत्तर आहे. आणखी बघा राज्यसेवा मेंदवात 14 आलेला आहे. हे वाचून घ्या. सरपंचात 2/3 बहुमत न मिळाल्यास तर काय होऊ शकते? 1 वर्ष मांडता येत नाही पुन्हा. हे एक प्रश्न रिपीट आहे. त्यानंतर हेच प्रश्न सरपंच उपसरपंचावर आहे.
लक्षात घ्या. आणि इथं सुद्धा अविश्वास ठराव मांडता येत नाही म्हणते. ते किती महिने, तर 12 महिने म्हणजे 1 वर्ष नाही मांडतात. लक्षात घ्या, कारण की आपण आताच म्हटलं ना हे प्रश्न रिपीट आहे. म्हणजे तुम्हाला काय कळलं, सरपंचाच्या अविश्वासावर प्रश्न आहे, त्याचे PIQ पाहायचे आहे. आणि संदर्भ ग्रंथामधून फक्त मी सरपंचाच्या अविश्वासाबद्दल तरतुदी पाठ करीन पहिली. म्हणजे काय केलं तुम्ही, घटकानुसार गेले तुम्ही डायरेक्ट, नाही की पुस्तक वाचत आहे दिलेलं आहे. हे कधीच लक्षात राहत नाही. फक्त आपल्याला समाधान वाटते हे असं चुकू नका देऊ आता येणाऱ्या एक्झाम मध्ये, कारण की PIQ रिपीट होणार आहे. आणि आपल्याच याच्यातले जवळपास सायन्स आणि इकॉनॉमिक्सचे घेतले ना प्रश्न येणारच आहे, त्याच्यातून जवळपास तुमचे 20 मार्क भेटणार आहे. मी व्हिडिओमध्ये ज्यावेळेस घेतो ना, मी सांगत असतो की मी किती मार्क देऊ शकतो तुम्हाला. 18 ते 16 ते 17 सांगितले होते, परंतु यावेळेस 27 प्रश्न आले. हे लक्षात घ्या. हे PDF ज्यावेळेस पायसांना एकदा व्हेरिफिकेशन करा, म्हणजे तुम्हाला माझ्या याच्यात जवळपास 100 ते 150 व्हिडिओ आहे. शॉर्ट आहे, सर्व PIQ ओरिएंटेड आहे. एकही व्हिडिओ नाही का असा PIQ ओरिएंटेड नाही आहे की बा टाइम वेस्ट आहे बा. लक्षात घ्या, जिथं PIQ आलं तिथं आपण थांबलोच पाहिजे. येत कोण नाही म्हणजे हे तुमचं काम आहे. आणि तुमची रिझल्ट बिन जाणार ना याच याच्यातून जाणार आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे कोणतं न्यायालय बा, अभिलेख न्यायालय आहे, कितीदा रिपीट आहे. आपला सर्वोच्च न्यायालय अभिलेख न्यायालय 129 नुसार. मागं प्रश्न आला होता की उच्च न्यायालय कोणत्या कलमावर आहे, 215 नुसार. मग प्रश्न काय आला आणखी, अभिलेख न्यायालयाचा अर्थ विचारला होता त्यांनी. मग हे तिच्या तिथं म्हणजे हाय माहिती किती माहिती आहे, 4-5 ओळीची, आणि प्रश्न रिपीटिव्हली आहे. असे क्वेश्चन काय करतो आपण लगेच सॉल्व. हे सोपा होता, याच्यात काही विषयच नव्हता. पण पुढचा जर प्रश्न आला, सर्वोच्च न्यायालयाचे अभिलेख न्यायालय म्हणून कोणत्या कलमात आहे, हे आलं पाहिजे. 129. उच्च न्यायालयात विचारलं ते आलं पाहिजे, त्याची व्याख्या आली पाहिजे, काय प्रश्न आला हे कधी कळणार. महत्व आहे तर PIQ 21,000 मध्ये ज्यावेळेस तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला कळणार. ऑलरेडी 4 वेळा रिपीट क्वेश्चन आहे. आणि मी काहून अशा टाइममध्ये याच्यामध्ये चुकत आहो, माझा अप्रोच तर चेंज करायचा आहे मला. फक्त या व्हिडिओतून हेच सांगण्याचा उद्देश आहे. पहा, राज्यसेवा मेन 22 ला लिहिला आहे की कलम 129 अभिलेख न्यायालय आला का, सर्वोच्च न्यायालय ते डायरेक्ट निघून जाते. बरेच प्रश्न रिपीट आहे. त्यानंतर पहा, एक प्रश्न आहे आपला, हेच अभिलेख न्यायालयात उच्च न्यायालयाचं विचारलं होतं. पहा तुमच्या स्क्रीनवर आहे. तर यामध्ये काय होतं माहिती आहे का, कलम विचारलं 215 हाय, अभिलेख न्यायालय ऑप्शन मध्ये उच्च न्यायालय नव्हतं, तर त्यामुळे काय कॅन्सल व्हायचा प्रश्न नाही आहे. त्यानंतर पहा, आपल्याला विचारलं होतं भारतीय संविधानाच्या सरनामी सुरुवात आम्ही भारताचे लोक या याने होते, तर हा कुठून घेतलं, तर हा कोणता क्वेश्चन आहे, रिपीट क्वेश्चन आहे. पाहून घ्या. अमेरिका. राज्यसेवा मेन पहा, राज्यसेवा मेन 19. मी पूर्वीच म्हटलं होतं 21,000 मध्ये जेवढे प्रश्न आहेत ते तुमच्या सिलेबस नुसार आहे. उद्देश पत्रिका राज्यसेवेची अलग आहे का, कंबाईनची अलग आहे का, ग्रुप C ची अलग आहे का, नाही. मग प्रश्न तुम्हाला ते कराच लागेल. आणि मी तुम्हाला हेही सांगितलं होतं 4-5 वर्षाचे प्रश्न चालत नाही. आपल्याला 21,000 मध्ये जे 20 ते 25 वर्ष आहे ते करा ना, काय हरकत आहे. तुम्हाला उद्देश पत्रिकेवरचे प्रश्न आहेत तुम्ही त्यानुसार सॉल्व्ह करा ना. तुमची रिव्हिजन होते. तुम्ही लागता टेटच्या मागं, टेट सिरीजच्या मागं लागून काही फायदा नाही. सध्या आयोगाची टेट सिरीज तुमच्यासाठी बेस्ट आहे, कारण की आयोग त्यांचे प्रश्न मारतात. टेट सिरीज मधले मारताय का, नाही. म्हणून मी पूर्वीपासून सांगतो टेट सिरीज लावायची असेल शेवटी लावा, टाइम मॅनेजमेंटसाठी. फक्त टाइम मार्कसाठी नाही. म्हणजे मला एका तासात होते का नाही हेच पाहायचं आहे. म्हणून मी पूर्वीपासून मी तर कधीच लावली नाही टेट सिरीज, प्रीची मेनची, खरं सांगणं. पण लावा लागते, शेवटी लावा. ऑफलाईन लावा, ऑफलाईन लावा, खूपच चांगलं असते. पण असं नाही म्हणत की टेट सिरीज लावू नका. परंतु आयोगाचे तुमचे प्रश्नच नाही होत तर तुम्ही आयोगाले निग्लेक्ट करून डायरेक्ट टेस्टवर शिफ्ट होता, ते काही अर्थ नाहीये. तुमचे पेपर झाले पाहिजे. तुम्हाला जर सोडवायचे आहे टेस्ट सिरीज, कंबाईंड ग्रुप बी मेन्स घ्या, कंबाईंड ग्रुप C चे घ्या, राज्यसेवेचे घ्या. त्याच्यामध्ये आपले प्रश्न पहा, म्हणजे त्या टॉपिकवर होते त्याच टॉपिकवरचे येत आहे का तेवढे तरी करा ना. मग ते तुमचे टेस्टच झाले. एवढं तुमचं म्हणजे तुमचं इम्प्रूव्हमेंट होईल की तुम्ही म्हणसाल की नाही बा आपल्याला आयोगच बायबल आहे आपल्यासाठी. लक्षात घ्या. याचं हे राज्यसेवा मेन 2019 ला आलता. मी म्हणते काही स्टुडंट काय म्हणतात मी राज्यसेवेचं करत नाही, म्हणजे कंबाईनवाले काही मुलं असतात नवीन. तसं नसते. मी मागं या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अनालिसिस व्हिडिओ टाकला होता, तिथं लॉजिक अप्रोच सांगितला होता. ते लॉजिक अप्रोच इथे कामा पडला होता कंबाईनले. लक्षात घ्या. हे नुसतं म्हणणं नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रश्न पायसान, ते अप्रोच पायसान, जेव्हा लावून पायसान ना तेव्हा तुम्हाला कळणार आहे. असं तर तुम्हाला वाटेन काही सांगते बा, असं काही नाही आहे सांगत. तर हे तुम्ही पहा, नाही तर तुमच्या चुका 100% होणार आहे. त्यानंतर बघा, उद्देश पत्रिकेवर पुन्हा प्रश्न आला. आता तुम्ही पाहिला असेल 2-3 वर्षात नाही उद्देश पत्रिकेवर प्रश्न नव्हता. मग आपण करत नाही का, करावंच लागते आपल्याला, कारण की हॉट टॉपिक आहे. त्यानंतर बघा, संविधानाच्या अनुच्छेद 368 अंतर्गत उद्देश पत्रिका दुरुस्ती करता येते का, हा प्रश्न ऐतिहासिक केशवानंद भारती खटल्यात पहिल्यांदा आला. हे विधान बरोबर आहे. आपण ज्यावेळेस वाचतो तर आपल्याला 3 प्रकारचे खटले आहे.
एक आहे आपल्याला बेरोजगार युनियन खटला, त्यानंतर LIC खटला, त्याच्यानंतर केशव नंदी भारती हे उद्देशपत्रक संबंधी आहे. तर त्यामध्ये दिलेलं आहे राज्यघटना उद्देशपत्रक राज्यघटनेचा भाग नाही, बेरुबानी म्हटलं होतं. त्यानंतर 2 मध्ये काय म्हटलं होतं म्हणजे केशव नंदी भारती राज्यघटनेचा भाग आहे आणि LIC मध्ये म्हटलं अविभाज्य भाग आहे असं. परंतु खाली दिलेला आहे आपल्या ज्यावेळेस संदर्भ जोड देता तर कलम 368 मध्ये दुरुस्ती करता येते का हा प्रश्न ज्यावेळेस आला होता त्यांच्यासमोर, तर त्यामध्ये म्हटलं होतं की दुरुस्ती करता येते परंतु मूलभूत संरचनेला धक्का न लावता. हे तुम्हाला उद्देशपत्रिकेमध्ये दिसेल, तुम्हाला म्हणजे बेसिक स्ट्रक्चर मध्ये सुद्धा दिसते, बऱ्याचदा रिपीट आहे. परंतु आता मी प्रश्न तुम्हाला जास्त डिटेलने सांगत पहा. आणि सप्टेंबर 2025 पर्यंत 42 घटना कायद्याने 1976 फक्त एकदाच दुरुस्ती करण्यात आली आहे. हे एकदाच दुरुस्ती आहे, संदर्भ ग्रंथात बिना PIQ आहे. फक्त एकदाच का 2025 हो, कारण की बा ते धर्मनिरपेक्षता टाकला होता ना, समाजवादी आणि अखंडता शब्द 3 शब्द टाकले, तिथं उल्लेख सुद्धा राहते संदर्भ ग्रंथात आणि आपल्या PIQ मध्ये. पाहायचा सोर्स कोणी फक्तावर घेतला असेल तर ते वाचून नाही बा, PIQ वर थोडं त्यांचं कन्फ्युजन झालं असेल. पहा STI पूर्वपरीक्षा 2014 पहिलं सेंटेन्स भारतीय संविधान संविधान भाग असून त्यामध्ये 368व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते. आहे का? आहे. मग तुम्ही म्हणतात सेंटेन्स 2-3 वाचून घ्या तुम्ही, परंतु मौलिक संरचना धक्का न लावता म्हटलं ना ते, तर हे कुठं आहे? केशव नंदी भारती खटला. तर केशव नंदी भारती खटला आपण काय करतो? ऍड करतो. पहा आणखी सांगतो तुम्हाला 2017चा पहा राज्यसेवेला इथं तेच प्रश्न विचारले 3 खटल्यावर, तुम्ही एकदा पाहून घ्या. बेरोजगारी विचारलं, केशव नंदी भारती आणि LIC. तर यामधून तुमचा ते प्रश्न काय होत होता? सॉल्व्ह होत होता. इथं PIQ अनालिसिस सुद्धा पार्ट आहे. मग केशव नंदी भारती आहे का? यस आहे. त्यानंतर पहिल्यांदा दुरुस्ती झाली का? यस. पहा तुम्हाला दाखवते दुरुस्तीचा प्रश्न. त्यानंतर बघा संयुक्त गट ब 2023 ला सुद्धा हा सेंटेन्स आलेले आहे. तुम्ही एकदा हे बारकाईने वाचा म्हणजे तुम्हाला लगेच कळेल. त्यानंतर बघा PSI मेन 2023 ला विचारलं होतं आणीबाणीच्या काळात 42व्या घटना दुरुस्ती कायदा 1976 मध्ये राज्यघटना शब्द समाविष्ट करण्यात आला. म्हणजे 42वी घटना दुरुस्ती 1976 ची आहे. आणि याचं उत्तर काय पाहतो? समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता आणि अखंडता म्हणजे एकात्मता पाहिजे. हे 3 गोष्टी. म्हणून हा प्रश्न आपल्याला दुसरं सेंटेन्स विचारलं हेच आहे, लक्षात घ्या. मग असंच जायचं. हे पॉईंट काय 1-2 पेजची माहिती आहे यामध्ये उद्देशपत्रिकामध्ये. PIQ पाठ करायचे, PIQ अनालिसिस करायचं म्हणजे काय लिंक करायचं, काय वेगळं आहे काय नाही आहे, काय आलं नाही पण झालं तुमचं 1 मार्क फिक्स. असं असलं पाहिजे. 1 मार्क 1 पेज 1 मार्क हे तुमचं असलं पाहिजे. वाचताना बिन डेली जे काही वाचत आहो PIQ नुसार वाचत आहो का, 1 मार्क फिक्स होत आहे का माझा हेच पाहायचं. नाही होत असेल तर तुम्ही वाचत नाही योग्य आणि तुम्हाला डायरेक्शन ते PIQ देणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर पहा केंद्र राज्याच्या प्रशासकीय संबंधाबाबत आपल्याला कलमावर प्रश्न होता. हे प्रश्न पहा आता तुम्हाला सांगतो मी. राज्यसेवा मेन 2014 कलम 256 258 वर प्रश्न आहे 257. पहा ऑप्शन मध्ये आहे, तुम्ही वाचून घ्या म्हणजे मोठा व्हिडिओ होईल. म्हणजे हा प्रश्न बिन टॅकल होत होता. त्यानंतर पहा कलम 258 चा जे प्रश्न होता ना हे ते 258 आणि 258A याच्यावर 3-4 वेळा प्रश्न आहे. परंतु त्यांनी इथं कलमाचा यूज केला नव्हता. कोणी आतापर्यंत विचारलं, त्यांनी फक्त विचारलं होतं केंद्राचे अधिकार नाही का आपण राज्यपालाच्या सहमतीने नाही का राज्याकडे पाठवू शकतो. मग असं विचारलं आहे त्यांनी. आज सहमतीने का बिना शर्त बिना अटी असं विचारलं आहे. हे स्क्रीनवर दाखवतो. मग तिथं आपण काय करतो? कोणत्या कलमात आहे? 258. मग खाली काय 258. मग तिथं आपण काय करतो? कोणत्या घटनेवर ऍड केलं? 7वी. हे संदर्भ ग्रंथ करताना मग कशामुळे गेले तुम्ही? प्रश्न पाहिल्यामुळे मी संदर्भ ग्रंथात गेलो, नाही की मी पुस्तक वाचत आहे. लक्षात घ्या. मी बारबार म्हणजे एकाच गोष्टीवर फोकस करत आहे आणि तेच इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पहा हे जे म्हटलं ना 258 याचा प्रश्न पहा 2016चा प्रश्न आहे. हे तुम्ही जेव्हा सेंटेन्स वाचता याच्यात 258 म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. केंद्र राज्यामध्ये फक्त काय हे नाही. 2 नंबरचा वाचा राष्ट्रपती कोणत्याही वैधानिक मंजुरीशिवाय कोणतेच कार्यकारी राज्याकडे सोपवू शकते का? वैधानिक मंजुरीशिवाय नाही, वैधानिक मंजुरीने. त्यामुळे हे चूक आहे. आणि इथं पाहिजे होतं 258चा कलमामध्ये आहे. आणि क सेंटेन्स जे आहे ते 258A मधला आहे. हे पहा इथं सहमती भारत सरकारच्या सहमतीने महत्वाचं आहे. बाकी बरोबर आहे. हे तुम्ही पाहून घ्या एकदा. ह्याच्यावरचा व्हिडिओ सुद्धा आपला कलमावरचा 4 व्हिडिओ आहे आपले, त्याच्यामध्ये जवळपास आपण कव्हर केलेला आहे. तर तुम्ही एकदा पहा. PIQ होता तिथचाच. त्यानंतर मार्गदर्शक तू कितीदा विचारलेला आहे? खूपदा. तर हे तुम्हाला सांगायची गरज नाही, परंतु सोर्स टाकतो पहा. शस्त्राने विचारलं होतं ना काय मूलभूत हक्क आहे
हाच प्रश्न आता कंबाईंड ग्रुप बी मेन झाली ना तिथे विचारला. घटनेच्या कलम 19 अंतर्गत हमी दिलेली नाही म्हणते. इथं काय शांततेत आणि शस्त्रासह, इथं काय शस्त्रविना पण होतं. आत्ताच्या वाक्यामध्ये शस्त्रविना आहे आणि तिथं कलम 19 बद्दल जे 6 स्वातंत्र्य आहे त्याच्याबद्दल प्रश्न होता. पण हा 19 कुठे येते? मूलभूत हक्क विचारलं काय मार्गदर्शक तत्व कसं येणार आहे? म्हणजे PAQ पहा ना कसं येत आहे. बरेच प्रश्न आहे असे. हा त्यानंतर बघा राज्य लोकसेवा आयोग म्हणजे MPSC सदस्याला काढून टाकता येते. हे काय दोन्हीच्यात कन्फ्युज झाले असेल, कोणी राज्यपाल लिहिलं असेल कारण की राज्याचा विषय नाही, तर राष्ट्रपती काढत असते. सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न पहा रिपीट आहे का नाही आहे पहा. राज्य लोकसेवा आयोग च्या खात्रीबाबत कोणती विधान बरोबर नाही. STI पूर्व परीक्षा 2016. आपण काय करू डायरेक्ट सेंटेन्स येऊ 3 नंबरचं वाचा. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडून गैरवर्तनाची चौकशी होऊन आरोप सिद्ध झाल्याशिवाय पदमुक्त करता येत नाही. हे विधान आहे पण हे चुकीचं होतं. तुम्ही ज्यावेळेस पुस्तक पाहायचा मग इथं देत होतं काहून चुकीचं आहे बा. मग तुम्ही म्हणतो हे सर्वोच्च न्यायालय पाहत बा, यांचं राष्ट्रपती पाहत, मग हे विधान चूक आहे हेच विचारलं आयोगाने आता. आणि जी गोष्ट चुकलेली आहे तिथं आपण अनालिसिस करतो का नाही. मग हे विधान म्हणजे इथं सर्वोच्च न्यायालय पाहत. आणि आणखी प्रश्न बा हे तर असाच विचारला इथं तर पाहतोच पण पुन्हा रिपीटच क्वेश्चन आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013 पहा. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची बडतर्फी कोण करू शकते? तर इथं पहा पहिलाच ऑप्शन आहे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाची शिफारस आहे का रिपीट आहे. मग तुम्ही चुकत आहे का पहा नक्की. बराच व्हिडिओ होईल. यानंतर बघा राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वाबाबत कोणते विधान योग्य आहे? हे प्रश्न रिपीट आहे. आणि याचा आपण काय करत असतो कंपॅरिझन करत असतो ना. एक तर जसा तसे सेंटेन्स रिपीट आहे, त्यानंतर काही आपल्याला वाटलं की बा आपण कन्फ्युजन आता आपल्याला पुस्तक मध्ये दिलेलं राहते मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत हक्कात काय फरक आहे. मग हे चार्टवर फरक आहे. चार्टवर यापूर्वी नव्हते का क्वेश्चन होते पहा बरं. टॅक्स असिस्टंट मेन 2022 ला विचारलं पाहिजे मार्गदर्शक घटनेत समाविष्ट का घटना कोणता उद्देश आहे? उद्देश काय कल्याणकारी राज्याची स्थापना. म्हणजे इथं काय होतं कल्याणकारी प्रोत्साहन, कल्याणाला प्रोत्साहन देणे आहे का आहे. मार्गदर्शकाचा उद्देश तेच आहे कल्याणकारी राज्य स्थापन करणे. हे सेंटेन्स आहे. त्यानंतर पहा STI पूर्व परीक्षा जी होत होती पूर्वी 2017ची तिथं विचारलं होतं की बा कोणती विधान योग्य आहे? देशात सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणे तत्व यात आहे. या भागात समाविष्ट तत्व न्यायपृष्ठ नाही. रिपीट क्वेश्चन आहे. आणि हे काय माहिती आहे का हे आपल्याला दिलेलं आहे की मूलभूत कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्व यामधला फरक हे वाचत असतो आपण. राजकीय लोकशाही कोण निर्माण करते तर मूलभूत हक्क. मग नैतिक कोण आहे अनैतिक कोण आहे नैतिक कोण आहे हे तुम्हाला तिथं सांगितलेलं आहे. व्यक्ती सापेक्ष कोणतं समाज सापेक्ष कोणतं हे तुम्ही वाचल्यावर तुम्हाला कळते. कायदा करायची आवश्यकता कोणाला आणि कोणाला नाही आहे. मूलभूत हक्क कायदेशीर असते घटनेत आहे ना. मग याच्यात कायदा करायची गरज नसते. न्याय आणि जे मार्गदर्शक तत्व असते हे न्यायपृष्ठ नाही. गेले जर अंमलात आणा कायदाच करायला लागते. हे कसं आहे हे कोणाला वाटलं असेल बा न्यायपृष्ठ नाही म्हणून कायदा करायला लागत नाही असं नाही असते. कारण की न्यायपृष्ठ नसते म्हणून त्याला आपल्याला जर कलम 40 जर आपल्याला आणायचा आहे उदाहरणार्थ की बा त्याचा आपल्याला समजा लागू करायचा आहे मग काय करते माहिती आहे काही नाही कायदा करते यासाठी किंवा कलम 40 असं झालं पाहिजे. मग यासाठी अंमलबजावणी कायदा करायला लागते. नाही की मूलभूत काय कायदा करायची गरज नाही कारण घटनेत आहे. हे फरक दिलेला आहे तुम्ही पहा. मी फोटो लावलेला आहे. पहा हे फोटो लावलेला आहे मी. तुमच्या स्क्रीनवर दिसणार तुम्हाला जेणेकरून तुम्हाला पुढचा जर प्रश्न आला तर तुम्हाला क्लिअर होईल. हे फोटो एकदा तुम्ही लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न आला तर आपल्याला खालीलपैकी काय भारतीय संविधानाच्या कलम 23 मध्ये समाविष्ट नाही म्हणते. कलम 23 हे आपल्याला कलम 23 मध्ये मानवी व्यापार वेठबिगारी याची बंदी आहे. त्याचं उत्तर पहा बालमजुरीच बंदी जी आहे ना का नाही आहे माहिती आहे का. कलम 24 मध्ये म्हटलेलं आहे ना की कारखान्यामध्ये 14 वर्षाखालील बालकामगाराला ठेवता येणार मग बालमजूर हे ऑड होतं. याच्यावर प्रश्न आहे का नाही पहा तुमच्या स्क्रीन. राज्यसेवा पूर्व परीक्षा राज्यसेवा मेन 2013चा प्रश्न आहे. कलम 23 मध्ये बिगारी वेठ बिगारी या संकल्पनेचा अर्थ काय आहे?
बा इथं वाचा, सक्तीचे श्रम, शारीरिक क्षमतेकडे काम करण्यास सक्ती करणे, अनिच्छिक दायित्व, त्यानंतर विशिष्ट मालकासाठी काम करणे, हे पूर्ण बरोबर आहे हा, लक्षात घ्या. हे राज्यसेवेचं आहे. इथं कलम 23 बद्दल बोललेलं आहे हा. त्यानंतर बघा पुन्हा सांगतो, राज्यसेवा मे 24 मानवी देह व्यापार आलेला आहे पहा, कलम 23 विचारलं होतं इथं. त्यानंतर पहा शोषणाविरुद्धचा हक्क विचारला आहे पहा, इथं सुद्धा तेच सेंटेन्स आहे, एकदा पाहून घ्या तुम्ही. मानवी तस्करी वेठबिगारीस प्रतिबंध आहे पहा याच्यात. त्यानंतर पहा ते आपल्याला बालमजुरी होतं ना, त्याचा संदर्भ पहा. राज्यसेवा मे 25 लेटेस्ट झालेली आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने 14 वर्षाखालील मुलाला कोणत्याही कारखान्यात किंवा खाणीत करण्यास किंवा कोणत्याही धोकादायक काम करण्यास मनाई केली आहे. म्हणजे बालमजुरीत प्रतिबंध 14 वर्षाखाली कलम 24 मध्ये येते, लक्षात ठेवा. हे प्रश्न पहा रिपीट किती येत आहे हा. तुमचा अप्रोच पहा, तुम्ही फक्त चेंज करा, काही बाकी करा लागत नाही तुम्हाला. त्यानंतर आपल्याला विचारलं होतं 1947 चा भारतीय स्वातंत्र्य कायदा, याच्यावर ऑलरेडी 2-3 प्रश्न आलेले आहे PIQ, आणि त्याच्यानंतर त्याच्यात 3 बदल झाले. याच्यावर प्रश्न म्हणजे 4-5 ओळीचीच माहिती आहे आणि त्याच्यावर रिपीटेडली क्वेश्चन आहे, मग हे चुकणं अपेक्षित नाही आहे. जर तुम्ही पाहिलं ते पहिले 2 सेंटेन्स आहे, तिसरे सेंटेन्स काय म्हटलेलं आहे, संविधान संस्था विधिमंडळ म्हणून जे कार्य करत होते त्यावेळेस त्याचं उत्तर पाहतो राजेंद्र प्रसाद, इथं रवींद्र प्रसाद. घाई गडबडीत तुम्हाला ते राजेंद्रचा फरक समजला नसेल, कारण की प्रेशर असू शकते म्हणून, नाही तर ते रवींद्र प्रसाद तुम्हाला माहित पाहतं राजेंद्र प्रसाद आहे म्हणून. इंग्लिश मध्ये सुद्धा रवींद्रच आहे. इथं अशावेळेस कोणाचिप काय करायचं, इंग्लिश. आणि ज्यावेळेस कायदे मंडळ म्हणून होतं गवा मावळणकर होते, याच्यावर सुद्धा प्रश्न आहे आपल्याला प्रिले. हे तुम्ही एकदा सोर्स पहा, मी याचा सोर्स टाकत आहो काय आता पहा. 2019 राज्यसेवा पूर्व परीक्षा भारतीय स्वातंत्र्य कायदा सेंटेन्स वाचून घ्या, तुम्हाला इथं दिलेलं आहे पहा. तिन्ही कॉपी, तिसरं सेंटेन्स बघा, संविधान सभा विधिमंडळ काम करत अध्यक्षस्थानी राजेंद्र प्रसाद होते, आहे का. मग माहीत असेल सर्वाला, परंतु इथं राजेंद्र का रवींद्र यामध्ये थोडं घाई गडबडीत आपल्याला ते कळलं नसतं ना, लक्षात घ्या. हे सर्व सेंटेन्स पाठ करा, म्हणजे इथून PIQ इम्पॉर्टंट करते. म्हणून म्हणतो पेपर पॅटर्न चेंज झाला का नाही, आपला काहीतरी चुकत आहे, लक्षात घ्या. समाधान नका होऊ, समाधानी होऊ नका. पेपर टफ होता, मग पोरं तर काढतच आहे ना, काही पोरं तर मार्क घेऊनच आहे ना, जे ॲव्हरेज तर घेतच आहे. पेपर सोपा राहिला तरी घेते, पेपर हार्ड राहिला तरी तिने येणारच आहे. मग आपण का नाही येत आहोत, आपण या दृष्टिकोनातून पाहत आहो का, हे तुम्ही पहा. हे माझा अनुभवातून चुकातून हेच सांगत असतो मी दर व्हिडिओमधून, हे करा. जे स्टुडंटने त्याच्यावर विश्वास ठेवून केला नक्कीच फायदा होत्या. फक्त 1 वीक करून पहा, 1 वीक. 1947 चा पहा, ASO पूर्व परीक्षा 2016 याच्यावरच प्रश्न आहे, पाहून घे जा. आणि हे 14 क्वेश्चन आहे, 14 क्वेश्चन रिपीट आहे किंवा अनालिसिस मध्ये आहे, रिपीटच आहे, तुम्हाला दाखवत मी हा. आणि अनालिसिस करसाल नाही का तुम्ही, मग काय वाचत आहे मग तुम्ही, पुस्तकं नुसतं आभास, हे नाही करायचं हा, लक्षात घ्या. हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि मी माझी व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, एक तरी पहा, तुम्हाला डायरेक्ट आयडिया येईल की बा कशा प्रकारे ते PIQ ओरिएंटेड शिकवतात हा. माझं म्हणणं का, तुमचं जे मुलाचे डायरेक्शन चुकत आहे ना, 10 मार्क 15 मार्क कमी पडताय ना, तुम्ही नाही हो, तुमचा अभ्यास तुम्ही खूप 8-10 तास करताय, परंतु तुमची अप्रोच चुकीचा आहे. आणि जे सांगत नाही सर्वजण हा, हे 3 गोष्टी जे बोललो ना मी, PIQ अनालिसिस लॉजिक अप्रोच, याच्यावरच तुमची ट्रेनिंग ते. आता तुम्ही जर मला पाहिलं तर मी 2024 ची दिली ग्रुप C 71 होते, मग 25 ची दिली 60 होते, आता मला जवळपास 58 मार्क आहे. आणि माझी सांगतो ना मी, रिव्हिजन बिन नाही का माझी नाही आहे या GSO, खरं सांगणं म्हणजे हा. पहिले खूप टाइम भेटत, आता नाही भेटत, पण सांगायचं तात्पर्य काय, याच गोष्टीतून मी गेलेलो आहो. या गोष्टीचा तुम्हाला नक्की फायदा. मी ज्यावेळेस मार्क घेत आहो, तुम्ही घेऊ शकत नाही का, घेऊ शकता ना हा. फेकाफेकीचं काहीच नाही. एक व्हिडिओ नक्की बनवून मी स्वतःबद्दल सांगेन, आणि स्वतःची जे काही मी दिलेले आहे मेन्स गिन्स, त्याची मी नाही का नक्कीच ते मार्कशीट लावण्याचा प्रयत्न करीन, जेणेकरून तुम्हाला सुद्धा नाही का समजेल की बा यांनी दिलेलं आहे की नाही दिलेलं आहे हा. जवळपास पाहिलं पॉलिटीचे किती क्वेश्चन रिपीट आहे, 14. कितीपैकी, 15 पैकी. एक क्वेश्चन कोणता रिपीट नाही आहे, तो आहे महालेखा परीक्षेचा होता ना ते, तिथं त्यांचं उत्तर 20 आहे ना. इथं आपण 20 लिहित नाही, लिहितो काय आपण पर्यानुसार पाहत असतो, लॉजिक 10 किंवा 15 असं काहीतरी, 20 नाही लिहित होतो आपण. इथं कोणाचा आला असेल तर लॉजिक, या प्रश्नाला लॉजिक असते. यासाठी डाटा वाढवसान का तुम्ही, आता समजा महालेखा परीक्षेत प्रश्न आला त्याच्यात डाटा वाढवायचा का नाही, असे प्रश्न येतात, एक प्रश्न येतात कसे बी. मग तिथं आपण काय करतो, ठोकटाळे मारतो आपले लॉजिक. ते नाही चुकलं तर चुकलं पाहिजे, पण रिझल्ट कोणत्या गोष्टीमुळे जाते, या 14 प्रश्नामुळे जाते त्यांचा रिझल्ट.
इथं जर तुम्ही 10 बरोबर येत आहेत असन 4 चुकत असन ते PIQ म्हणजे तो टॉपिक आपला चांगला नाही आहे, त्या PIQ वर आपली होल्ड नाही आहे, हे स्वतःला सांगायचं नाही, याच्यावर काम करणं सुरू करायचं. आणि यापूर्वी आपण हेच व्हिडिओ नाही, यापूर्वी आपण कंबाईंड ग्रुप बी 2024 चे सर्व GS चे हॉट टॉपिक असेच घेतलेले आहे. त्या म्हणजे PIQ सोर्स टाकले आहे आणि 25 चे 3च टाकले, त्यामुळे वेळ नव्हता. त्यामध्ये हिस्ट्री पॉलिटी आणि जिओग्राफी, हिस्ट्री पॉलिटी आणि सायन्स हे घेतलेले आहे. यावरून हे व्हिडिओ पहा. न्यू स्टुडंटनी नक्की हे पहा, पहिले सोर्स पहा, पूर्वीचे सोर्स पहा, म्हणजे डायरेक्शन करते पण रिपीट किती विश्वास असणं फार महत्वाचं आहे तुमच्या संदर्भ ग्रंथावर. बायबल काय असली पाहिजे तुमचीवाली हे तुम्हाला महत्वाचं आहे. काय तर या क्षेत्रामध्ये पुस्तकं खूप वाचलं म्हणजे पास होत नसते, कमी पुस्तक वाचायचे ते PIQ नुसार. एक व्हिडिओ घेईन मी स्ट्रॅटेजीचा, तुम्ही कमेंटमध्ये करा की स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बनवायचा का नाही. लास्ट आता आपण पाहू काय माहिती का, सायन्स बद्दलचे 15 प्रश्न. एक गोष्ट लक्षात घ्या, जसं आता मी तुम्हाला शोधून दिले प्रश्न, तुम्ही असं पाहता का सब्जेक्ट वाईज सर्वचं 21,000 आहे तुमच्यापाशी, ते टॉपिक आहे, या टॉपिकनुसार तुम्ही सर्चिंग करत असता का बा रिपीट आहे. जर तुम्ही करत नसेल ना तर तुमचं डायरेक्शन चुकत आहे. हा लक्षात घ्या, हे मी बारवार काऊन म्हणता, हे फार इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला एक्झाम करायची असेल, अहो तुमची चौकट पाहिजे तुमची तयार, त्या चौकटीत चुकलो नाही पाहिजे आपण. बरेच जण काय करते, आउट ऑफ क्वेश्चनवर जास्त वेळ टाकते, सोप्या गोष्टीवर वेळ टाकते. म्हणजे सोप्या गोष्टीवर नाही टाकत, हार्ड गोष्टीवर टाकते. हार्ड गोष्टी करायच्या नाही आपल्याला, पहिले इझी मार्क घ्या, नंतर तुम्हाला नाही का एक अप्रोच करते. मग PIQ आणि PIQ अनालिसिस काय करते, लॉजिक करते, नाही की नुसतं अप्रोच न होत नाही. आणि रिझल्टमध्ये पाहिजे असेल ना PIQ अनालिसिस आणि लॉजिक या तिन्ही गोष्टी ज्या जोडत असते त्यावेळेस रिझल्ट येत असते, हे सत्य आहे. हा लक्षात घ्या. आता आपण काय पाहू, सायन्सचे पाहू 15 प्रश्न. मोठा व्हिडिओ होते परंतु पूर्ण पहा. यानं काय करणार आहे, तुमची ग्रुप C ची स्ट्रॅटेजी काही नाही हो, आपल्याला अभ्यास कसा करायचा. मग ही स्ट्रॅटेजी 6 वर्षापूर्वी होती, 5 वर्षापूर्वी होती, 2 वर्षापूर्वी, पुढेही राहणार भविष्यात. मग आपण चुकत कुठं हे कुठं सांगणार आहे, हे PIQ सांगणार आहे. आणि हे आपल्याला स्वतः करायला लागेल. हे आता आज मी तुम्हाला सोपं करून दिलेलं आहे खरं सांगणं म्हणजे. मी मागचे बिन हे पाहिल्यानंतर मागचे बिन पहा, PIQ पहा, मी केलेले आहे ना अनालिसिस, ते सुद्धा पहा. एक काय होते माहिती आहे का, सायन्सचा अभ्यास करीत असताना सायन्स कसं चाललो, पॉलिटीचा अभ्यास करा, पॉलिटीचे PIQ पहा मी टाकलेले, कारण की तुम्हाला रेडीमेड दिलेली आहे. तुम्ही तेवढं पहा ना, 5, 10, 20 मिनिटाची व्हिडिओ आहे ते. मग एक अप्रोच चेंज होते की बा मला भर कसा द्यायचा, पॉलिटीला स्टार्ट करत असताना मी कोणत्या गोष्टी करायला पाहिजे आणि कुठं भर द्यायला पाहिजे, हे ज्यावेळेस तुम्हाला कळणार सर्व, तर तुमचं कंबाईंड इंग्लिश समजा, कंबाईंड इंग्लिश समजून घ्यायची. लक्षात घ्या, म्हणजे काय मोठ्या गोष्टी नाही आहे परंतु आहे. त्यानंतर आपल्याला शिवकिरण विचारलं होतं, शिवकिरण अल्ट्रासॉनिक लहरी आहे. हे शिवकिरण काय विचारलं नाही का, खूपदा विचारलं. आता तुम्ही सांगा शिवकिरण म्हणजे काय असते, विद्युत चुंबकीय लहरी. प्रकाश काय, विद्युत चुंबकीय लहरी. ध्वनी काय, अनुतरंग अवतरंग. याच्यातला फरक आपण घेतलेला आहे व्हिडिओमध्ये. अनुतरंग अवतरंग, अवतरंग लहरी कोण असते, विद्युत चुंबकीय लहरी असते. याच्यामध्ये मी सांगितलं आहे सूर्य, क्षकिरण, त्यानंतर गॅमा किरण, त्याच्यानंतर आपल्याला काय म्हणता येईल दूरदर्शन लहरी. हे सर्व जे आहे आपण एका ह्याच्यात घेतलं होतं. इकडं काय अनुतरंग मध्ये एकच लक्षात ठेवतो आपण, ध्वनी, बरोबर आहे. मग ध्वनीचं काय आहे, अनुतरंग. मग हे अल्ट्रासॉनिक लहरी कायले म्हणते, याच्यावर PIQ आहे. ध्वनीचा जो आवाज म्हणतो ना, अल्ट्रासॉनिक, इन्फ्रासॉनिक आणि ऑडिबल, हेच आहे. अल्ट्रासॉनिक लहरी कशी असते, ध्वनीच्या. मग इथे शिवकिरण पाहिजे का, नाही. हे प्रश्न पहा, याच्यात पहा तुम्हाला शिवकिरण सरळ रेषेत प्रवास करते का, आणि सेकंड सेंटेन्स जे आहे सॉफ्ट म्हणजे हार्ड मध्ये आहे का सॉफ्ट मध्ये विचारलं, हे तुम्हाला माहितच नाही अपेक्षित. समजा सध्या तुम्हाला 2 याच्यावरून PIQ सुटते. पहा पहिलं आणि चौथं सेंटेन्स, चौथं सेंटेन्स काय म्हणते पहा, शिवकिरणाचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो. हे विधान चूक आहे, कारण की शिवकिरण काय आहे, विद्युत चुंबकीय लहरी आहे, आणि विद्युत चुंबकीय लहरीचा वेग हा वेग प्रकाशाच्या वेगा एवढा असतो. जसं रेडिओ लहरी विचारलं होतं, प्रकाशाच्या वेग, हेच रेडिओ लहरी म्हणजे. पहा ऑप्शन मध्ये पहा, क्लर्क फेब्रुवारी 2023 ला आलेला आहे. पहा शिवकिरणात जनक विचारला आहे, उच्च ऊर्जा धारक आहे ते विचारलं. पहा शिवकिरणाचे सर्वच विधान पाहून घ्या. आणि याच्यात पहा थर्ड सेंटेन्स वाचा, प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात म्हणते. हे विधान बरोबर आहे. इथं तेच विचारलं, इथं काय विचारलं, कमी. मग तुम्ही काय करता, हे पाठ करता ना, काय आहे प्रकाशाचा वेग, मग विधान काय राहील, चूक राहील. डी तर तुम्हाला चौथं सेंटेन्स दिसतच आहे. त्यानंतर ती बाकीची वैशिष्ट्य पाहून घ्या. आणि सेकंड सेंटेन्स काय म्हणतात, उच्च ऊर्जा धारक आहे आणि विद्युत चुंबकीय तरंग आहे. आणि विद्युत चुंबकीय तरंग का असते, तेच वैशिष्ट्य आहे त्याचं. आणि पहिलं तर ध्वनी संबंधी आहे, ते तर असणार का नाही. पहा आणखी सांगतो, MPSC राज्यसेवा पहा 2016, विद्युत चुंबकीय लहरीची उदाहरणे विचारले, हे सर्व बरोबर आहे. शिवकिरण आला याच्यात पहा. आणि इथं पहा ध्वनीबद्दल प्रश्न लावला आहे, जे अल्ट्रासॉनिक म्हणे ना,
इथं आपल्याला काय चुकत आहे, अल्ट्रासॉनिक काय म्हणते 20 हर्ट्झ पेक्षा कमी का 20,000 पेक्षा याच रेंजमध्ये चुकत असते. हे आपण घेतलेलं आहे PIQ मध्ये. सायन्सचे 24 व्हिडिओ आहे, नक्की पहा. PIQ ओरिएंटेड आहे आणि इथं समजून जाते किंवा दोन्ही संबंधी बोलत आहे. पहिल्या सेंटेन्स चूक आहे, याच्यावरच तुमचा ते प्रश्न सॉल्व्ह झाला असता. त्यानंतर ध्वनी ऊर्जा काय आहे, पहा ध्वनीवर 2 प्रश्न होते यावेळेस. ध्वनी ऊर्जा काय, यांत्रिक ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत. ध्वनी कशामुळे निर्माण होते, कंपनामुळे. कंपन तर कॉमन आहे, मग यामध्ये फरक काय, यांत्रिक ऊर्जा कोणती, अयांत्रिक. यांत्रिक ऊर्जा कोणाला म्हणतो, जे अणुतरंग असते, जे ध्वनी. आणि अयांत्रिक तरंग म्हणजे काय असते माहिती, विद्युत चुंबकीय लहरी. याच्यातला फरक वाचत असतो. 3 प्रकारच्या लहरी असते, आपण घेतलेला आहे. एक चौथी असते मॅटर, पदार्थ म्हणजे वेव म्हणजे द्रव्य लहरी असते. हे तिसरा प्रकार. याच्यावर प्रश्न, याच्यामध्ये न्यूट्रॉन प्रोटॉनचे कण असते. हे आलेला नाही प्रश्न, मी घेतलेल्या व्हिडिओमध्ये नक्की पहा, म्हणजे यानंतरचा कधीच प्रश्न तुमचा चुकत नाही. मी PIQ नुसार चाललो. माझे मी फोटो लावू शकतो. मी कुठे लावले, आपल्या PDF मध्ये, जे आपण आता झाला ना पेपर, ते टेलिग्रामवर. आता ज्यावेळेस टेलिग्राम होईल ऍक्टिव्ह, तर नक्की पाहा. पहा ध्वनी तरंग काय म्हणते, पहा यांत्रिक अनुतरंग. आला का प्रश्नामध्ये, यांत्रिक याच याच्यावर निघत होता प्रश्न. अनुतरंग असून खालपी कोणते प्रवास करतात, हे सर्व माध्यमातून प्रवास करते, फक्त निर्वात पोकळीतून करत नाही. ध्वनी तरंग काय, इथं पहा प्रश्नामध्ये, ध्वनी तरंग यांत्रिक अनुतरंग आहे. मग विचारते काय, यांत्रिकी आहे का, मग अनुतरंग आहे का, मग कोणातून प्रवास करते, कोणातून जास्त करते, कमी करते, कशातून प्रवास करत नाही, हे तुम्ही पूर्ण पहा. PIQ रिपीट आहे, जास्त मोठा व्हिडिओ होईल. पहा 2013 PSI म्हणून म्हटलं 5 वर्षाचे करून चालत नाही. पहा ध्वनीची निर्मिती कशामुळे होते, ध्वनीची निर्मिती माध्यमातील कणाच्या कायमुळे होते, कंपनामुळे. आहे का पहिला ऑप्शन. पहा त्यानंतर विचारलं होतं हेमेटाइट कोणता धातू आहे. आपण धातूवर एक व्हिडिओ बनवलेला आहे PIQ ओरिएंटेड, आणि कोणती येऊ शकते आणि कोणती नाही ते सुद्धा घेतलेलं आहे, परंतु आज रिपीटच आहे, हे तर आलाच पाहिजे. आणि आपण गुगलमध्ये वाचत असतो मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट, सिडिटाइट. आयोग तर एवढा डीप गेला की त्याचे फॉर्म्युले बिन विचारले आहे, हेच वाले. त्याचं वैशिष्ट्य बिन विचारते, लोहानुसार की म्हणजे लोहानुसार प्रमाण किती आहे. पहा याचा सोर्स दाखवतो, जास्त म्हणजे काय सांगायची गरज नाही तुम्हाला. पहा 2017 मध्ये विचारला आहे. लोह खनिजाचे 4 भागात वर्गीकरण करण्यात आलेले आहे. हे 4 भाग म्हणतात, मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट, सिडिटाइट. म्हणजे अ ब उत्तर आहे पहिला ऑप्शन, हे लोह खनिज. मग इथं लोह विचारलं कशाचा भाग आहे, वरच विचारलं प्रश्नाचं. पूर्वी प्रश्न विचारला, आता काय केलं, तेच उत्तर विचारलं. म्हणजे पहा ना, तिथं आयोग करताना आपण तिथंच गडबड करतो. प्रश्न बरेच आहे असे, मी एकच घेतला. त्यानंतर आपल्याला विचारलं होतं, पहा आपल्याला यापूर्वी अणुअंक अणुवस्तुमानांकावर नाही आहे का, आपल्याला बरेच आहे, व्याख्येवर बी नाही. आणि अणुअंक वनस्तुमान मी त्यावेळेस माझ्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. तुम्ही अणुप्रा मी तिथं सांगितलं होतं तुम्हाला बेसिक काय आहे, याच्यावर प्रश्न विचारू शकते. तर मी म्हटलं होतं, समजा कार्बन आहे, कार्बनचा अणुअंक असते 6 आणि हे राहते 12, म्हणजे कार्बन 12 असते ना, आणि कार्बन 14. आपण इथे घेऊ सध्याचा कार्बन 14. सेम प्रोसेस आहे. हे ज्यावेळेस आपण करत असतो, हे जे छेदात असते याला म्हणत असतो अणुअंक. काय म्हणत असतो, अणुअंक. याला म्हणत असतो अणुवस्तुमानांक. बरोबर आहे. पूर्वी व्याख्या काय विचारली आपल्याला अणुअंकाची, या अणुअंक म्हणजे काय, प्रोटॉनची बेरीज. म्हणजे याच्यात काय येते, प्रोटॉन किंवा आब्लिक मध्ये इलेक्ट्रॉन असं म्हणत असते त्याला. प्रोटॉनची बेरीज एकच येईल 2 पैकी, किंवा इलेक्ट्रॉनची बेरीज, असा आहे. दोन्ही एकाशी येणार नाही बेरीज. आणि अणुवस्तुमानाने काय म्हणत असतो, याच्यात प्रोटॉन असते प्लस न्यूट्रॉन असते, त्याला अणुवस्तुमान म्हणतो, याची बेरीज. हे प्रश्न आलाय, याला तुम्ही अप्लाय कसं केलं नाही, पहा अप्लाय करायला पाहतं. जसं याच्यामध्ये जे छेदात असते अणुअंक, प्रोटॉन किती आहे मग याच्यात 6, किंवा इलेक्ट्रॉन किती आहे 6, आणि तुम्हाला न्यूट्रॉन विचारलं, हे 6 याच्यात पण प्रोटॉन आहे ना, या न्यूट्रॉन मधून जर तुम्ही 6 मायनस केले, म्हणजे या 14 मधून, तर तुम्हाला भेटते न्यूट्रॉन. म्हणजे 14 - 6 म्हणजे काय आलं, हे 8. 8 आहे न्यूट्रॉन, प्रोटॉन आहे 6, इलेक्ट्रॉन आहे 6. असा हे मेथड आहे, आणि हेच विचारला आयोगाने आता. आणि जसं आता उदाहरणार्थ तिथं आता मी दुसरं घेऊ का, हेच घेऊन आता चालेल. पहा युरेनियम विचारला होता आपल्याला. युरेनियम 92 आहे. ह्याचा अणुअंकच 92 आहे. हे लक्षात ठेवायचं, स्टेटमेंट मध्ये दिलेलं आहे आपल्याला की युरेनियमचा अणुअंक हा 92 आहे. कारण यानंतरची सर्व जे आहे ना, मला वाटते मानव निर्मित आहे वाटते मूलद्रव्य. हे एवढं पाहून घ्या तुम्ही. इथं 238, कारण की हे 238 का आहे, युरेनियमचे समस्थानिक आहे 3. युरेनियम 235, 236 आणि 238 आहे. हे आहे समस्थानिक आहे त्यांची.
लक्षात घ्या. मग नंतर आपण एखादा व्हिडिओ बनवू आपण युरेनियम याच्यावर. पहा पहिले आता हे 92 आहे. हे काय झालं मग तुमचा अणुअंक, म्हणजे हे झाली प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन. मग हे याच्यातून जर तुम्ही मायनस केलं तर तुम्हाला काय भेटते, न्यूट्रॉन. मग आता पर्यायामध्ये काय होतं, यांनी मायनस करून काही दिलं नाही, याच्यात कन्फ्युज झाले असेल तुम्ही. पण पर्याय काय होता, ते ब वजा अ होता. म्हणजे ब मधून जर वजा अ गेलं तर जे उत्तर भेटते, या दोघातला फरक, तेलेच म्हणत असतो आपण न्यूट्रॉन. कारण की न्यूट्रॉन काय म्हणतो, यातून प्रोटॉन मायनस केलं त्याला भेटते न्यूट्रॉन. मग याचं उत्तर काय होतं, ब मायनस, म्हणजे 238 मधून 92 गेले असं. मग पर्यायामध्ये क मायनस अ मायनस ड अ प्लस ड हे असं होतं ऑप्शन. आणि सोपा कॅटेगरीतला आहे आणि हे व्हिडिओमध्ये नक्की घेतलेला आहे आपण. तुम्ही एकदा नक्की व्हिडिओ पहा. तुमचे जवळपास 10 ते 12 मार्क सायन्स मध्येच वाढते. याचा सोर्स पहा. आणि हा प्रश्न घेण्याचं कारण काय होतं, तुम्हाला मी एक्सपिरियन्स सांगितलं ऑलरेडी. PIQ होता म्हणून पहा. गटक मुख्य परीक्षा 2023 सोडियमची अणुसंख्या किती आहे म्हणते पहा. सोडियमची अणुसंख्या किती आहे, एक मिनिट हा. सोडियमची अणुसंख्या दिलेली आहे इथं, म्हणजे अणुसंख्या म्हणजे अणुअंक दिलेला आहे. हे प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, पाहा. सोडियम किती आहे, 11, आणि अणुवस्तुमानांक दिलेला आहे, अक्षर पाहायचा मी अणुवस्तुमान म्हणतो, हे आहे 23. आणि प्रश्न काय विचारला होता माहित आहे का, तर त्यामध्ये काय किती प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे. आता पहा, याला सोडियम आहे समजा, हे सोडियम होईल, येणे याचा अणुअंक किती आहे, 11, आणि अणुवस्तुमांक 23. हे काय असते, हे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन असते. आणि हे काय असते, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन अणुवस्तुमानांक आहे ना. मग आपण प्रोटॉन जर मायनस केले तर काय भेटते आपल्याला, न्यूट्रॉन. मग इथं किती आहे प्रोटॉन, 11. 11 मधून जर 23 मधून जर 11 गेले तर किती राहते, 12. 12 काय आहे, न्यूट्रॉन. आणि इलेक्ट्रॉन किती राहील, 11. आणि प्रोटॉन किती राहील, 11. हे सेम आहे ना, कारण की इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या अणुमध्ये सारखी असते. मग या ऑप्शनकडे मग आपल्याला काय पाहिजे, 12 न्यूट्रॉन. पहिले 11 न्यूट्रॉन असणार का, नाही. मग पहा 3 नंबरचं सेंटेन्स पहा, 12 न्यूट्रॉन आणि 11 इलेक्ट्रॉन आहे का, बरोबर. मग इलेक्ट्रॉन म्हणजेच काय, प्रोटॉन. मग व्याख्या सांगितली ना आपण, हे लक्षात घ्या. हे फार आहे, याच्यावर PIQs म्हणतात. हे जर तुमचे चुकत असेल तर तुम्ही रिझल्ट मध्ये येत नाही ना. होते काय माहित आहे का, PIQs पाहिले नाही आपण, त्यामुळे आपण PIQs घेतलेले आहे पूर्ण, एकदा नक्की पहा. त्यानंतर आपल्याला आता मूलद्रव्याच्या आवर्त सारणीमधील P या गणात काय येते, बरोबर आहे. आता हे प्रश्न नाही का थोडा डीप होता का, पण मी काय म्हणतो, ज्या व्यक्तीनं PIQ आहे त्याला ते आलाही असं, कारण यावरचे 3 प्रश्न आलेले ऑलरेडी. पहा, यस गट, P गट, डीप गट, EF गट असे प्रश्न आहे. आता हे सोर्स पहा. मग आपण अनालिसिसचा प्रश्न आहे हा, कारण की PIQ आहे पण अनालिसिसचा. या मूलद्रव्याचा संच यस स्तंभात येतो, म्हणजे यस गट विचारला होता. पहा तुमच्या स्क्रीनवर आहे यस. उत्तर राहील NaBaCaRa, हे आहे यस गटात. मग तुम्ही काय करता माहिती आहे का, यस गटाला तुम्ही पाहता जाऊन की आवर्त सारणी जी आहे, पिरियडिकल टेबल, त्यामध्ये यस का आहे, P का आहे, हे पाहता. मग आता तुम्ही एक प्रश्न पाहिला, आणखी तुम्हाला दुसरा दाखवतो पहा. मग तुम्ही इथं पाहताच PIQ पाहिल्यावर, पण हे बार प्रश्न येत आहे, मी का नाही पाहू, थोडंफार पास लागते. त्यानंतर पहा P मूलद्रव्य विचारलं. पहा आता Pच विचारलं ना, ऑलरेडी 17चा प्रश्न आहे मेन्सचा. सर्व मूलद्रव्य P खंडातील आहे म्हणे. पहा आहे ते उत्तर आहे PBBIT. मग ह्याचे नाव आहे, शॉर्ट मध्येच विचारणार आहे, ते पूर्ण नाव नाही. आता जरी पूर्ण विचारलं असंच विचारणार आहे. मग आपल्याला पाहा लागेल धातू कोणती, अधातू कोणती, धातू सदृश्य कोणती, त्याचा गट काय आहे, हे सर्व पाहा लागेल आपल्याला हे याच्यावर. आणि आला नाही का प्रश्न आला, आणि आता कोणता होता, P तो होता. पहा आणखी एक प्रश्न आहे, दोनच लावले मी, परंतु याच्यावर 2-3 क्वेश्चन आहे. तर तुम्ही एकदा पाहून घ्या. हे मेन्सचेच आलेली आहे, परंतु आता Pला आता आलेलं आहे. आपण आपल्याला काय करायचं, पाहायचं गट कसे काढायचे, स्टेट बोर्डची लिंक करायचं. याच्यावरचा प्रश्न आला तर आपण 1 मार्क फिक्स होतो, म्हणजे जो समोर जातो. कारण की इतर मुले हे काय करेल, खूप मोठे आहे, खूप मोठी नाही आहे. तुम्ही पहा ना, व्हिडिओ पाहायचे, हिंदीमध्ये पाहायचे, वा लॉजिक काही असतात का बाई SP-DF गट पाहण्यासाठी, ते मग तुम्हाला सापडून जाईल की बा अशा प्रकारे लक्षात ठेवलं तर लक्षात राहते. मग काय 1 मार्क तुम्ही कसं मेहनत करता ना, इतरांपेक्षा अलग करताय, म्हणजे तुम्ही काय करताय, रिझल्ट मध्ये येणार आहे, हे लक्षात घ्या. हा प्रश्न आपण हार्डच पकडू, पण होता का अनालिसिसचा, हे अनालिसिसचा प्रश्न आहे, पूर्वी विचारला आहे. आता तुम्हाला जर मी म्हटलं राष्ट्रीय उत्पन्नाच्या अडचणीवर पूर्वीच प्रश्न होता, आणि आता तुम्ही जर त्याच्यावरच प्रश्न आला किंवा 2 सेंटेन्स कॉपी मारले आणि 2 नवीन आले, तर तुमचं पाठ काय होतं, तिथं काम काय होतं, PIQ म्हणजे संदर्भ ग्रंथ लिंक केल्यावर कोणते विचारले नाही आजपर्यंत अडचणी. मग हे तुम्हाला हे अशा प्रश्नावरून सुटत असते की बा प्रिडिक्शन बी चूक येत आहे आणि PIQ वाला तरी येत आहे.
मग तुमचं चुकण्याची शक्यता कमी असते. फ्रीमध्ये आहे तुम्हाला, नाही तर याची बॅच घेते, मेंटरशिप बॅच घेते मुलं, म्हणजे सर लोक. लक्षात घ्या, फुकटमध्ये असलं तर पाहायला काही हरकत नाही आहे. क्लास लावायची काही गरज नाही आहे. पुण्यात जा, मग कोणाला वाटते की पुण्यात गेलो असतो तर पास झालो असतो, असं काही नसते. पुण्यात बिन गेले ना तर एवढा खर्च होते तुमचा 10,000 रुपये पर मंथ, आणि क्लासचा पकडा अलग. 6 महिने जरी राहिले तुम्ही, तुमचे 1-1.5 लाख रुपये कुठेच गेले नाही. मग कळते तुम्हाला पुण्यातून राहिल्यावर काहीच नाही केलं मी, काय म्हणजे काहीच नाही. सर लोक निकाल काय देते माहिती आहे का, ये नोट्सच्या नोट्स देते मोठमोठ्याले, ये वाचा तुम्ही फक्त नोट्स. आणि मी काय म्हणतो, अरे बाबा इथं क्लास लावला मी नोट. हे कधी कळते माहिती आहे का, हे चक्रव्यूह आहे. याच्यामध्ये क्लासवाले बिन आहे, बरेच लोक आहे की चांगली नाही असं नाही म्हणत, चांगली आहे. पण तुमच्या ऑनलाईन अवेलेबल आहे ना. तुमचे 10,000च नाही का सर्व क्लास होते. जर तुम्हाला लावायचे असेल ना गणिताचा याचा, ऑनलाईन लावा ना मोबाईलवर. काय झालं लागतं आपल्याला पुण्यामध्ये, त्या 10,000 रुपयामध्ये आपण 1.5 लाख वाचत आहोत. हा, हे अप्रोच असला पाहिजे. पुण्याला जायचा नाही जायचा, पुण्याला गेलो काही नाही. ज्या व्यक्तीला PIQ अनालिसिस लॉजिक अप्रोच करते त्यालाच कळे. मी का कधी पुण्यात गेलो का, कधीच गेलो नाही मी पुण्यात. हा, आणि आताही पोरं मार्क घेत आहे ना, ते काय पुण्यात जाऊन आहे का नाही, त्यांना अप्रोच कळाला. ते कुठेही का, मग घरी कर अभ्यास, लॅबमध्ये कर, कुठेही कर. अप्रोच नाही कळाला तुम्हाला, तुम्ही पास होत नाही. त्यानंतर पहा, आपल्याला विचारला होता कोणता कोएलेंटेरेटा फायलेमशी संमत नाही आहे. कोएलेंटेरेटा म्हणजे सिलेंटेरिया किंवा निडारिया. आता तुम्हाला जर हे माहित नसला तिथं कोणता नाही म्हणे. हा, आता याचा माहित होतं तुम्हाला, हे मी काऊन म्हणता आले पाहिजे, आपण व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. आणि PIQ अनालिसिसचा पार्ट होता बघा. सीपेन, सीफॅन आणि ब्लू कोरल. ब्लू कोरल म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो समुद्री प्रवाळ. प्रवाळ ऐकला असेल ना तुम्ही, हे समुद्रात असते हे. हा, सीफॅन आणि लागलं समुद्री काकडी, ज्याला सी कुकुंबर, हे येते तारा मासा, वेगळा गट आहे. आता याचा सोर्स सांगतो, म्हणून तुम्हाला काय आले पाहिजे हा प्रश्न. तर MPSC राज्य 17चा पहा पूर्व परीक्षेचा, कोणत्या खालीलपैकी वर्गीकरण तर कोणते वर्गीकरण योग्य आहे. याचं उत्तर आहे फोलास, फायला, कटल फिश. परंतु आता इथं काय, कटल फिशला आपण सेपिया म्हणतो, इथे इथंच बनत असते प्रश्न, लक्षात घ्या. पण ऑप्शन मध्ये पहा तुम्ही काय करसाल, अनालिसिस मध्ये सी फॅन आलेला आहे, पहा सी स्टार आलेला आहे, ज्याला तारा मासा म्हणतो. जे काय ते इकॅनोमाटामध्ये येते, म्हणजे सी कुकुंबुर्स येत नाही का ते. त्यानंतर सी पेन पहा, हाय का ऑप्शन. मग तुम्ही इथं काय करता, नुसतं काय ते प्रश्न पाठ करसान का, पोलास, पायला, कटल फिश नाही. मग हे कोण आहे पहा, सी फेन कुठं आहे, सी फॅन कुठं आहे. मग तुम्हाला हे डायरेक्ट कळून जाते की बा हे याच्यात येते इकॅनोमाटा. प्रश्न जरी नाही समजला ना, तुम्हाला गट कळून जाते बा हे 3 एकाच्यातला हे चौथा वेगळा आहे. कारण की तारा मासा आले नाही का, त्याला जाणार. तारा मासाला दुसरं नाव काय, एस्टेरिक्स. हे आलेला आहे प्रश्न, हे येत नाही मुलांना, एस्टेरिक्स का आहे बा, हे त्यावेळेस तुम्हाला PIQ पाहिल्यावर करते. म्हणून म्हणतो PIQ चाळून पिया, बाकी काय नका करू. पहा आणखी सांगतो, राज्य कंबाईंड ग्रुप बी मेनचा प्रश्न आहे. इथे तसाच प्रश्न होता, वर्गीकृत कोणते योग्य आहे. तर ऑप्शन पहा, ऑक्टोपस, पायला, सेपिया. आता हेच प्रश्न आहे, फोलास, पायला, सेपिया आहे ना, त्याला सेपियालाच कटल फिश म्हणतो. हे आपण नाही का वनस्पती प्राणी इतकं चांगल्या प्रकारे घेतला ना आपण, भाग 2 मध्ये, भाग 3 मध्ये, तुमचं कधीच नाही का या फॅक्च्युअल डाटावर चुकतच नाही. एकदा नक्की व्हिडिओ पहा. आणि याच्यात पहा एस्टेरियस होता, पहा सेकंड पार्ट. एस्टेरियस म्हणजे काय असते माहिती आहे का, हे तारा मासाले म्हणत असतो. मग तारा मासा माहित आहे सर्वाले, पण एस्टेरिक्स माहित आहे का नाही. मग हे PIQ पाहा लागते, अनालिसिस करा लागते, कुठून आला. आपल्याविषयी एवढे ChatGPT आहे, क्रोमी आहे, बुक्स आहे, पाहायचं ना काय आहे, मग डायरेक्ट कळते बा हे आहे. आता याचा तुमचं सांगतो पुढं प्रश्न कसा आहे पहा. ऑरेलियावर आलता प्रश्न. आता ऑरेलिया होता ना पर्यामध्ये, ब्ल्यू ऑरल बा ऑरेलियाच. इथं तर फार डीप विचारला होता 2022ले. मग इथं काय करते, मी हे म्हटलं होतं तुम्हाला, हे माहित नसते पाहिजे हे आत्ताचा प्रश्न, कारण की एवढ्या डीप जात नाही. पण तुम्हाला असं जर विचारलं, ऑरेलिया विचारलं, तर ते तुम्हाला आले पाहिजे सिलेंटेरेटामध्ये. हे असा प्रश्न आहे, पाहून घ्या. त्यानंतर बघा, एक होता डिप्लोडोकस सब ऑर्डर विचारला आहे. हा प्रश्न अभ्यासाचा पार्ट नाही आहे, PIQ अनालिसिसचा पार्ट नाही, कारण एवढं डीप जात नाही. आपल्याला कोणता करायचा आहे, जे सर्वात जमते ते जमलं पाहिजे. मग आता इथं काय म्हटलं होतं मी व्हिडिओमध्ये, लॉजिक अप्रोचचा व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये एकच म्हटलं होतं कॉमन काही भेटते का पहा. मग याच्यामध्ये पहा, ऑर्निथोपोडा, सोरोपोडा, पोडा लागला म्हणजे या 2 पैकी तुम्ही उत्तर मारायला पाहिजे, जे तुम्हाला वाटते ते. कारण की मी म्हटलं होतं कॉमन न जा अशा क्वेश्चन, आणि आयोगाला अपेक्षित तेच असते की 50 तुम्हाला आयोगच आणून देत आहे. मग सोरोपोडा नवीन वाटत आहे, ऑर्निथोलॉजी वाचलेला आहे आपण, ऑर्निथोपोडा, सोरोपोडा. मग आपल्याला जे महत्व वाटते, आता मी म्हणत नाही सोरोपोडा मारा, पण 2 पैकी मारायला पाहिजे. नाही तुम्ही तिसरं मारताय तर तुमचा लॉजिक अप्रोच चुकत नाही, तुम्हाला कळत नाही.
हे प्रश्न थोडा डीप होता पण आपला लॉजिकचा होता. त्यानंतर खालीलपैकी कोणते उभयचर प्राणी आंधळे आहे म्हणते. आता हा प्रश्न नाही का ज्या डायरेक्ट न घेता मी तुम्हाला समजावून सांगितलेला आहे की आपल्याला जे ॲनिलिडा आहे गट त्यामध्ये 3 प्रकार आहे. एन्युरा, अपोडा हे आहे ना, त्यानंतर युरोडेला हे प्रकार आहे आणि याच्यावर मॅक्झिमम प्रश्न आहे. आता मी तिथं तुम्हाला सांगितलं होतं की बेडूक आणि टोड हे एक टोड जे असते ते त्याच्या प्राथमिक अवस्था डिम अवस्था असते आणि जेव्हा ती प्रौढ होते तेव्हा बेंडूक होते. आता तुम्ही सांगा की मी त्या व्हिडिओमध्ये बी एका जागी गट सांगितला कोणत्या गटात कोण येते, तर तिथे मी म्हटलं होतं की टोड्स आणि बेंडूक एकाच गटातले, कारण की तेच म्हणजे तरुण असते मग प्रौढ अवस्थेत बेंडूक बनते. डोळे नसते का आपल्या बेंडूकले असते, मग टोड आणि बेंडूक एलिमेंट झालं. त्यानंतर सॅलमँडर सिसिलियन आहे. सिसिलियन हा नवीन शब्द होता पण सिसिलियन नवीन नाही, आपल्या बॅचमध्ये आपण घेतलेला सिसिलियन येते म्हणून कायच्यात ॲनिलिडामध्ये. याच्यावर प्रश्न आलेला होता कारण मी तुम्हाला दाखवतो. सॅलमँडर जे आहे ना, सॅलमँडरले शेपूट आणि पाय असते पा, बेंडूकले शेपूट नसते, बरोबर आहे. मग फरक दोघाचा तेच विचारला आहे, 2 वेळा विचारलं सॅलमँडर की मग शेपूट असते. मग सॅलमँडरचा फोटोच देऊ ना स्टेट बोर्डमध्ये, त्याला डोळे असते ना सॅलमँडरले, पाहिलेला आहे ना आपण, सरड्यासारखा दिसते. मग आपण काय सॅलमँडर. मग राहायला सिसिलियन हे नवीन आहे पी, मग हेच उत्तर राहील. मग हे तुम्हाला जर माहीत असलं तर आणि हे काही नवीन नव्हता हो, हे प्रश्न पूर्वीच विचारला आहे फक्त याच्यात आंधळी होता का नाही हे नाही जरी माहीत असतं तरी आपण उत्तर काढतो ना. पर्यामध्ये शेपूट पाय असताना उभयचर प्राणी वर्गातील आहे. कोण आहे? सॅलमँडर. बेडूक आहे, भेक म्हणजे तेच असते टोड, आणि सिसिलियन हे 4च आहे हो नाव. आणि तुम्ही काय करता मग सिसिलियन आला पर्यायमध्ये, मग याला अनालिसिस करता नाही का, पण नुसतं काय सॅलमँडर पाठ करसान का. मग तुम्ही इथं पाहता सॅलमँडरचे वैशिष्ट्य काय संदर्भ ग्रंथात पुस्तकात हे लिंक करता. मग त्याची सिसिलियन कुठं आला, पुस्तकात नाही आहे का, आहे ना. मग तुम्ही सिसिलियन नाही पुस्तकात सापडला, क्रोमीवर करायचं सिसिलियन का आहे बा, काय वैशिष्ट्य झालं, तुम्हाला येतेच तिथं काही नाही माहिती. मग अशा गोष्टी PIQ अनालिसिस आणि PIQचे असतात, त्यामुळे या गोष्टी चुकणं अपेक्षित नाही आहे. जर चुकत असेल तर या प्रश्नाचा फायदा होईल. सरड्यासारखे दिसणारे उभयचर सॅलमँडर या गणात पडतात. इथे युरोडेला हेच विचारले, हे 3 गट आहे ना, जे 2, 3, 4 हे गट होय. मग तुम्हाला प्रश्न काय विचारेल, आता तिथे विचारलं सॅलमँडर युरोडेला, मग अपोडामध्ये कोण आहे. अपोडामध्ये ज्याच्यात पाय नसते, हे तुम्ही याच्यात घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये, नक्की पा. प्राणीमध्ये हे 3 गट आहे. पुढे जाऊन ॲन्युरा विचारू शकते, बेडूक कायच्यात येते. मग तुम्ही काय म्हणसाल मी वाचलं नाही, मग तुम्ही वाचत नाही म्हणजे तुमची अप्रोच चुकत आहे. बऱ्याच गोष्टी पुन्हा पुन्हा होत आहे, एकदा पहा तुम्ही, असं पहा तुम्हाला एक कळलंच असं. आता पर्यायचा बिन अभ्यास. लिंबूवरील सिट्रस कॅन्कर हा रोग कशामुळे होते, हा रिपीट क्वेश्चन आहे जसा तसा. आणि आताच राज्यसेवा झाली 2024ची, मागची 24 का 25ची, तिथं विचारलं होतं सिट्रस कॅन्कर हा कशामुळे होतो, कवक, फंगी, काय विषाणू, काय जीवाणूमुळे होत असतं नाही, लक्षात घ्या. आणि इथं विचारलं काय कोणत्यामुळे, झॅन्थोमोनास सिट्रा आहे. आणि आता तुम्हाला माहित आहे का पहा, आता तुम्ही पर्यायाचा अभ्यास का करायचा हे तर मी याच्यावरचा व्हिडिओ आहे आपला अर्ध्या तासाचा आणि तिच्या बाहेर जातच नाही, तुम्ही पाहून घ्या. तिथं आपल्याला सोर्गी विचारलं होतं स्पेस लोतेका सोर्गी, हे 4था नंबरचा पर्याय. आणि हे पर्याय का टाकला तिने माहिती आहे का, आता जी कंबाईंड ग्रुप बी मेन झाली तिथं हेच प्रश्न ज्वारीवर विचारलं होतं, हे उत्तर होतं. आणि आता पर्याय टाकलं, मी काय करीन, सोर्गी ज्वारीचा आहे एलिमेट करीन ना लिंबू. आणि उस्टिलॅगो मायडीस आहे. उस्टिलॅगो म्हणजे काय, उष्ट खाल्ल्यामुळे काय होते आपल्याला, लूज मोशन. लूज मोशन म्हणजे लूज स्मट, हा रोग गव्हामुळे होत आहे, हे घेतलेला आहे. स्मट हा ज्वारीवर आहे. आणि ते मायक्रोसेपल आहे, हे नवीन आहे. त्यापुढे आपल्याला विचारलं होतं मॅक्रोपियस काहीतरी हळदीवर होता, परंतु आपलं मग सर्च करायचं काम आहे की का होय बा, मग कळते आपल्याला बा याचा आहे. मग हे झाला प्रिडिक्ट क्वेश्चन. PIQ आला तर आलाच पाहिजे, असा आला तर असा आलाही पाहिजे ना, लक्षात घ्या. हे तुमचा सोर्स पहा. याचे 2-3 प्रश्न आले पण मी एकच टाकला. गट मुख्य परीक्षा 23 पहा. लिंबूवर सिट्रस कॅन्कर हा झॅन्थोमोनास सिट्रामुळे होता आहे. झॅन्थोमोनास रिपीट क्वेश्चन आहे. त्यानंतर जीवनसत्वे विचारली पाण्यात, हे ऑलरेडी रिपीट आहे. पाण्यात विरघळणारे BC आणि मेधात किडा पूर्ण घेतलेले आपण, तुम्ही एकदा पहा. किडाही माहीत असतं तरी उत्तर निघलं असतं BC. आणि एक प्रश्न कसा फ्रेम होती माहिती आहे का याच्यावर, हेपॅटायटिसचा होते आपल्याला, लैंगिकद्वारे म्हणजे सेक्शुअलमुळे कशामुळे होते, लैंगिक किंवा रक्ताद्वारे. आणि एक आहे आपल्या तोंडावाटे, याच्यावरही प्रश्न आहे का. मग काय करतो असतो पहा आपण, जसा BCD जे आहे तो लैंगिकद्वारे होते. उरला काय येई, 5 गट आहे त्याचे 5 प्रकार. मग येई कशामुळे होते, तोंडावाटे. मग असं काय, पाठ केले की 1 मार्क, पाठ केले की 1 मार्क. तुम्ही त्या अंडरस्टँडिंग पहा. आपल्याला मेधा विरघळणारे जीवनसत्व कोणते, तर किडा आहे, हे ए मिळालता. त्यानंतर पहा एक्साइज प्री आलता 2017ला,
डायरेक्ट आपण वाचू सेकंड सेंटेन्स पहा. अ ड आणि जीवनसत्वे पाण्यात विरघळतात. पाण्यात इथं चुकवलं होतं, किडा विरघळते ना, हे किड्याचा आहे, मेदात पाहिजे. त्यामुळे आपल्या इथे काय म्हणतो BC. मग इथं तुम्ही काय करता, ॲनालिसिस करता. ॲनालिसिस म्हणजे काय, काय पाहिजे होतं उत्तर. मग ज्यावेळेस अशा गोष्टी चुकवल्या असते हे जास्त लक्षात असते MPSCच्या स्टुडंटला. जर आपणच इथे हेच लक्षात नाही, मग आपला अप्रोच काय, आपण पुस्तक वाचत आहोत हे करू नका बा. त्यानंतर बा मेंदूवर प्रश्न आलता, मेंदूच्या याच्यावर. आणि इथं काय अप्रोच पाहिजे, हे कोणी स्किप केला असेल तर त्याला अप्रोच कळाला नाही, लॉजिक. आणि हे सर्व पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, वाचले की मग याचं वरीलपैकी सर्व उत्तर लिहायला पाहिजे. आणि हे ज्यावेळेस प्रश्न नाही का, आपण मेंदूवरचा कोणता आला पाहिजे होता माहिती आहे का आपल्याला. मेंदूचे 4 भाग असतात. जसं की प्रमास्तिक, अनुमस्तिक, त्यानंतर स्पिनल कॉर्ड आहे, एक आहे मेडू ऑब्लिगिस्टा आहे. हे स्टेट बोर्ड मधला 4 वैशिष्ट्ये दिलेली आहे. प्रश्न असा आला तुम्हाला, शरीराचा तोल कोण सांभाळते, लहान का मोठा मेंदू. तर ते आता लहान मेंदू यूज नाही करणार, इंग्लिशमध्ये यूज करा, सेरिब्रम का सेलिब्रियम. असं निर्णय क्षमता जे आपले विचार करणे ते कोणत्या भागात आहे. त्यानंतर शरीराचं वहन कोण करते, प्रथिनाचं, हे विचारते. अनैच्छिक क्रिया कोण करते, ऐच्छिक क्रियाचं नियंत्रण कोण करते. हे पूर्ण स्टेट बोर्ड आहे. आपल्या टेलिग्रामवर टाकला होता मी 4-5 दिवसापूर्वी पेपरच्या. पण मेंदूवर आला, परंतु असा नाही आला. पण हे अप्रोच आहे, इथं माहिती वाढवायची गरज नाही, ते पार्ट पाहिजे. मग इथं काय पाहायचं, स्टेट बोर्ड आणि लिंक. मेंदूचं वजन किती असते, मेंदू संबंधीचे PIQ बनू शकतात ते फक्त पाहायचं लिंक करून, बस झालं. हे याच्या बाहेर येत नाही क्वेश्चन. याच्यानंतर इन कोणत्यावर, ते 4 जी मी सांगत आहोत त्याच्यावरही, मग तुम्हाला ते येणार नाही. मग याच्यावरून तुम्ही काय केलं, मेंदू बद्दलची माहिती काढली. हे असं PIQ अनालिसिस पाहिजे, ते तुम्हाला नेक्स्ट वेळेस लक्षात येईल. त्यानंतर विचारलं होतं मानवी शरीरामध्ये पाण्याच्या संतुलन नियंत्रण, रक्ताच्या क्षारातील प्रमाण नियंत्रण, रक्तातील pH आणि टाकाऊ पदार्थाचे अतिरिक्त क्षारांच्या शरीराबाहेर उत्सर्जन. आता हे पहा, हे प्रश्न रिपीट आहे किडनीवरचा. मग तुम्ही यकृत, लिव्हर आले नाही का, प्रश्न आलेले आहे. तर इथं काय विचारलं बा, आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ जे उत्सर्जन क्रिया ते कशामुळे होत असते, आपल्या किडनीतून. हे लॉजिकली प्रश्न आहे, परंतु मी सोर दाखवतो पहा. कंबाईंड ग्रुप B 2021 जेव्हा किडनी म्हणजे मूत्रपिंड टॅब्युलेशन पुनर्शोषण अयशी होते तेव्हा भरपूर लघवी बाहेर येते. याला काय म्हणतात, भरपूर लघवी म्हणजे आपण काय करतो, युरिक ऍसिड बाहेर टाकत असतो ना. बघा आपल्या शरीरात चार गोष्टी आहे की जे आपल्या टाकाऊ पदार्थ बाहेर टाकतो. एक आहे अमोनिया, एक आहे युरिक ऍसिड युरिया, आणि एक आहे क्रिएटिन आहे. क्रिएटिन पहा, जिमची मुलं म्हणतात क्रिएटिन घेतो, क्रिएटिन हे नाही आहे. आपल्या क्रिएटिन 9 पाहिजे, जास्त मोठं सेंटीमीटर दाखवतो प्रश्न. आणि इथं काय होतं, मधुमेह इन्सिपिडस. म्हणजे इथं काय समजलं होतं, प्रश्न बा किडनीवर आहे. मग आपल्याला हे नाही कळाला तर पुन्हा 5 समोर दिलेलं आहे. खाली कोणते नायट्रोजन टाकाऊ पदार्थ आहे, टाकाऊ पदार्थ नाही आहे. अमोनिया आहे, युरिया आहे, क्रिएटिन नाही, क्रिएटिन नाही, म्हणजे बस सेंटेन्स चुकीचा आहे. इथे इकडून जाते टाकाऊ पदार्थ आहे बा. त्यानंतर पहा आणखी, एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते म्हणते, 1 लिटर वाहते. राज्यसेवेचा प्रश्न आहे, म्हणजे करत नसतो का आपण हे अनालिसिस, करायलाच पाहिजे. त्यानंतर इथं नाही कळलाय प्रश्न पहा, ASO प्री 2015. इथं तर फार डीपच विचारलं होतं ASOले की मूत्रपिंड म्हणजे किडनीचा उत्सर्जन प्रक्रियेतील विविध क्रियाचा क्रम. आलं उत्सर्जन क्रिया, तिथे उत्सर्जन क्रिया प्रश्नावधी आलं का. मग गाळणे, स्रावणे आणि उत्सर्जन हे पाहून घ्यायचं. हे प्रश्न आलेला आहे. कधी सायकल विचारली, याची कसं प्रकार होते, कधी त्यांच्यातला घटक विचारले आहे. मग आपण तिच्या इथं PIQ पाठ केले, प्रश्न सॉल्व्ह होता आपला. मग आपण आता लिव्हर संबंधी आलेला आहे ऑप्शन, तर लिव्हर पाहायचं. लिव्हर कशासंबंधी, हेपॅटायटिस C वर आला नाही का प्रश्न. बऱ्याच गोष्टी आहे, मागे आला होता हेपॅटायटिस लिव्हर सिरोसिस संबंधी आहे. तर अशा पद्धतीने नाही का तुम्हाला अप्रोच कळत आहे का, तर समजत असेल तर कमेंट करत जा. कमेंट केल्याने कसं आहे कळते आपल्याला एक फायदा होत आहे का नाही, आणि आपण चांगल्या प्रकारे आणखी व्हिडिओ बनवू शकतो, लक्षात घ्या. त्यानंतर मृदेचा जो उपजाऊ स्तराच्या म्हणजे मातीला नुकसानी काय म्हणतात. आता हे लॉजिकचा पार्ट आहे, हे राज्यसेवेला आहे प्रश्न. हे मातीचे धूप हे ते कंबाईंडलाही आलेले आहे, पण व्याख्या विचारली आहे. आणि इथं काय तुम्हाला काय जनरल सेन्सनं उत्तर निघते पहा. नुकसान पोहोचत आहे ना मातीला, तर मृदेचे धूप, मातीचे धूप हे येणार आहे, परंतु आपण पर्याय जाऊ. मृदा जनन म्हणजे मृदेची निर्मिती, येणार काय नुकसान आहे का ते नाही. त्यानंतर पॉडझोलायझेशन जे आहे, आता जर समजा मातीच्या निर्मितीची प्रकार जे ब्रॅकेटमध्ये आहे ना, ते जर त्यांनी दिलं नसतं मराठीत तर तुमचा ते तुम्ही सेकंड सेंटेन्स मारायला पाहतो. कारण की पहा ना, मातीच्या निर्मितीची प्रक्रिया ज्याला म्हणतो आपण पॉडलायझेशन, इथं काय विचारलं नुकसान. मग निर्मितीची प्रक्रिया नुकसान असू शकते का नाही. मग पाहिजे काय मातीचे धूप,
धूप होत आहे म्हणजे मातीचे निगेटिव्ह चाललं ना, म्हणजे मातीचे धूप होत आहे, तर मग आपण काय निगेटिव्ह चाललं, मग मातीचे धूप व्याख्या विचारलं. आणि प्रश्न आहे राज्यसेवेचा, लक्षात घ्या. इथं म्हणजे कधी कधी जसं तसं येणार का नाही, काही काही आपल्याला प्रेझेन्स ऑफ माइंडचं सोडावं लागते, निगेटिव्ह पॉझिटिव्ह पाहावं लागते, अर्थातच दिलेलं जाते. मग आपण अशा ज्या चुकाळे नाही पाहिजे, नाही तर मोठं सेंटेन्स आहे उत्तर मारलं नाही, अशा ठिकाणी कुठं मारायचं, तिथं प्रश्नातच उत्तर आहे. त्यानंतर भारतात कंबाईंड गट ग्रुप सी पूर्वपरीक्षा 2021 प्रश्न आला. भारतामध्ये जमिनीची धूप कोणत्या कारणामुळे होते, आहे का प्रश्न. जमिनीची धूपची व्याख्या विचारली, इथं काय कारणामुळे होते, हे सर्वच उत्तर आहे. मग नुकसान आहे, मग आला नाही का प्रश्न, आला. मग याच्यावर अँगल येते, आपला अप्रोच येते. त्यानंतर त्यानंतर विचारला होता वनस्पतीच्या जोमदार वाढीसाठी सर्वोत्तम मृदा कोणती आहे, हा प्रश्न रिपीट आहे. लोम प्रकारची मृदा आहे. आणि प्रश्न आणि कृषीचा टाकले तिने, दोन पण सोपे टाकले होते. कोणाला जमलं नसेल वेळेवर, राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2012चा क्वेश्चन आहे. वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे म्हणते, ते ज्वारीसाठी आहे. हे आलेलं आहे आणि सौदीमध्ये सुद्धा दिलेलं आहे. PIQ झालेली आहे, मग लोम मारायला पाहिजे ना आपण. सौदीमध्ये किनाऱ्याची गाळ्याची मृदा, याला भाबर मृदा म्हणतो. पिके मध्ये ही मृदा वाळू मिश्रित लोम प्रकारची असते. प्रामुख्याने तांदळाचे पीक किनाऱ्या तांदळाच्या बाग वाढण्यासाठी महत्वाचं असते, हे पाहून घ्या. आणि याच्यावरून लोम प्रकारची निघून जाते, कारण लोम प्रकारची मृदा चांगली असते. ते वाळू होते ना, वाळू कसं असणार आहे, आणि चिकन माती जास्त पाणी लागते, त्याचे बिन काही तोटे आहे. मग वालुकामामध्ये खूप चांगली असते, कारण की गाळ्याची असते ना हे. आणि काही जण नाही का गाळाची समजून नाही का ऑप्शन नंबर 4 मारलेला आहे, कारण त्याला माहित होतं गाळाची मृदा आहे, परंतु त्यानं काय मारलं माहिती आहे का 4, कारण गाळाच्या मृदेलेच काय म्हणतो आपण, लोम प्रकारची मृदा म्हणतो. असं झालं असं ना, लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न आलता आपल्याला सत्य की असत्य विखंडन अभिक्रिया म्हणजे युरेनियम. आता आपण याच्यावर प्रश्न आले नाही का, आलेले आहे. सांगतो. याच्यात 2 प्रकार, एक केंद्रिकीय सम्मिलन असते आणि काय असते केंद्रिकीय विखंडन. केंद्रिकीय सम्मिलन म्हणजे काय, सूर्यापासून ऊर्जा कशामुळे आहे, केंद्रिकीय सम्मिलन. एक कोण आहे, हायड्रोजन बॉम्ब, याच्यात केंद्रिकीय सम्मिलन असते. आणि केंद्रिकीय विखंडन कोणात असते, अणुभट्टी जी असते ना आपली, त्याच्यामध्ये केंद्रिकीय विखंडन. याचे प्रकार आहे, शृंखला अभिक्रिया म्हणजे नियंत्रित अनियंत्रित, हे तुम्हाला दिसते, PIQ दिसते तुम्हाला हे. आणि इथं स्टेटमध्ये सुद्धा दिलेली आहे, युरेनियम 235. त्यानंतर विखंडन अभिक्रिया, हे सर्व सेंटेन्स वाचा, हे सर्व सेंटेन्स दिलेले आहे स्टेटमेंट मध्ये कधी 10वीच्या. इथे सेंटेन्स देऊन आहे विखंडन अभिक्रिया कशा प्रकारे होते. मी लाल अक्षरात केलेला आहे, विखंडन प्रक्रिया कशी होते. जे मी तुम्हाला रेड कलर मध्ये दिलेलं आहे ना, ते वाचा, तिथं तुम्हाला हे सर्व सेंटेन्स भेटणार आहे. ऊर्जा मुक्त होते का, काय होते, हे तुम्हाला सर्व क्लिअर होईल. आणि एक आकृती दिलेली आहे केंद्रिकीय विखंडन, न्यूट्रॉन शोषण आणि शृंखला अभिक्रिया हे तुम्ही वाचून घ्या, तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह होते ते. आणि आपण हे काय नवीन आहे का, नाही, ऑलरेडी आताच विचारला ना मेन्सला, केंद्रिकीय समीकरणवर सूर्यापाशी मेनचाच प्रश्न आहे. आणि असे बरेच प्रश्न आहे आपल्याला, किरणोत्सारिता येत नाही का, आपल्याला येते, हे पाहून घ्या. आणि आपण टेलिग्रामवर थोडीशी नोट्स टाकली होती, याच्यावर घेऊ आपण एक व्हिडिओ नंतर. म्हणजे किती क्वेश्चन रिपीट आहे सायन्सचे आजच्या व्हिडिओमधून, सायन्सचे जवळपास 15 पैकी 14 क्वेश्चन रिपीट आहे. किंवा अनालिसिसचा 1-2 प्रश्न आहे, बाकी अप्रोचचे आहे. आणि पॉलिटीचे 14 प्रश्न आहे. जवळपास इथंच तुमचा स्कोर किती होत आहे. आणि याच्यात जर तुम्ही चुकत असाल तर नक्की नाही का तुमचा अप्रोच चेंज करा. आणि जर तुम्हाला स्ट्रॅटेजी पाहिजे नसेल ग्रुप सी ची, ग्रुप बी ची, नक्की कमेंट करा. कमेंट केल्यावर मी नाही का नक्की करेल. जर आली तर कमेंट, नाही तर असं करत नाही मी सहसा. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.